Good afternoon, everyone. Center of Excellence, JJ Hospital, Mumbai, welcomes all the participants for today's Regional Distance Learning Seminar session. Today's topic is Step Up Adherence Counseling, and the speaker is Dr. Priya Patil. Dr. Priya Patil ma'am is an associate professor with the Department of Medicine at Grand Government Medical College and Sir JJ Group of Hospitals, Baikala, Mumbai. She is also the Deputy Program Director for Center of Excellence at JJ Hospital and the nodal officer for both the ART centers. She has done many thesis studies on HIV, out of which 5 have been published. She has also done a study at ICMR on OI profile in HIV. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, madam. So the topic for today's session is Step Up Adherence Counseling. So this is a very important topic, and because JJCO is handling SASEP also, so we come across a lot of issues that whenever a patient is actually referred to us as virological failure, actually it is we find that many times the patient is not adherent to the drugs, and that's why, because of poor adherence, the patient's viral load is high. So the objectives for today, by the end of this session, the participants will be able to understand monitoring the PL-HIV on ART. Already all of you are knowing that, how to do it, and you are doing it. Then regarding adherence monitoring, what should we do? And management of PL-HIV with unsuppressed viral load, including enhanced adherence counseling. आता जे काउन्सिलर्स आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय आहे, आणि एनहान्स्ड अडेरन्स काउन्सिलिंग बद्दल जे जे चेकलिस्ट आहेत आणि काय कसं करायचंय ते आपण सगळे टूल्स आहेत, नॅकोनी पुष्कळ सारे टूल्स दिलेले आहेत, पण ते प्रत्यक्षात वापरले जात नाही असं आमच्या लक्षात आलंय. म्हणूनच आजच्या ह्या सेशनमध्ये जर का तुम्ही फोकस केलं तर निश्चितच आपण आपल्या काउन्सिलिंगचा दर्जा उंचावू शकू. आणि हा जो कन्सेप्ट आहे U = U मीन्स अनडिटेक्टेबल इज इक्वलंट टू अनट्रान्समिसिबल, तर हे आपण पेशंटला समजावून सांगायचं आहे की व्हायरल लोड जर का अनडिटेक्टेड असेल तर रिस्क ऑफ ट्रान्समिशन टू द सेक्शुअल पार्टनर सुद्धा ऑलमोस्ट निग्लिजिबल होऊन जातं, निघून जातो. सो वेन वी आर इव्हॅल्युएटिंग रिस्पॉन्स टू ARTचा आपण रिस्पॉन्स कसा इव्हॅल्युएट करतो? वन इज व्हायरोलॉजिकल म्हणजे व्हायरल लोड करून, त्याच्यानंतर इम्युनॉलॉजिकल म्हणजे आपण CD4 काउंट बघतो, CD4 काउंट इम्प्रूव्हिंग असेल तर आपल्याला कळतं की ARTला चांगला रिस्पॉन्स आहे. आणि क्लिनिकल म्हणजे पेशंटचं वजन वाढतं, त्याचे सगळे जे काय इन्फेक्शन्स असतात OI टू बिगिन विथ ते सगळे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देऊन OI सगळे हे होतात, निघून जातात आणि पेशंटचं वेलबिंग येतं एक. तर हे सगळे व्हेरियस पॅरामीटर्स आहेत टू इव्हॅल्युएट द रिस्पॉन्स टू ART. Then we also need to evaluate for the new clinical event. Whenever a patient is started on ART, जो नवीन पेशंट असतो त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला बघायला लागतात. वन इज ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स, ADRs. ADRs फार महत्वाचे आहे. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स का महत्वाचे आहेत? कारण जर का पेशंटला ADR असेल, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असेल, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट त्याच्या अडिअरन्सवर होतो. बिकॉज ऑफ एनी ड्रग रिॲक्शन पेशंटला जे सिम्पटम्स येतात, मे बी रॅश किंवा वॉमिटिंग जे काय असेल, त्याच्यामुळे पेशंट त्या गोळ्या नीट घेणार नाही. देन ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, तर ते न्यू क्लिनिकल इव्हेंट, समजा पेशंटला ART सुरू झाल्यावर फीवर यायला लागला, लूज मोशन्स, काही पण असे जे सिम्पटम्स येतात, वी हॅव टू सी अँड असेस फॉर एनी ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. आणि थर्डली वी हॅव टू सी फॉर इम्युन रिकॉन्स्टिट्यूशन इन्फ्लेमेटरी सिंड्रोम, दॅट इज IRIS. Then one more important thing for monitoring is during the follow-up visit of a patient is adherence monitoring. तर आपण बघणार आहोत की adherence monitoring आपण कसं करणार. ते तुम्हाला माहिती आहे, थिओरिटिकली माहित असतं, पण ऍक्च्युअली प्रत्यक्षात कोणी करत नाही. म्हणूनच किती वेळा आपण हे असे RDLS NDLS घेत राहतो. पण या सेशन्सनी जर का तुमच्यामध्ये तुम्हाला हे अवेअरनेस वाढून तुमच्या पेशंट केअरमध्ये जर का फरक पडला, तुमच्या काउन्सिलिंग मध्ये फरक पडला, तर हे सेशन्सचं सार्थक आहे. नाहीतर नुसतं ते ऑन करून लावलं आणि प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी आहे आणि कोणी ऐकत नसेल, तर मग हे सगळे सेशन्स आपण किती वेळा घेतलं तरी काही फायदा नाही. तर माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज जरा तुम्ही लक्ष देऊन ऐका.
आणि स्पेशली जे पिल काउंट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अडचण येते कॅल्क्युलेट करायला, कारण मी बघितलंय आज असं मध्ये जे येतात सर्रास डोळे मिटून मोर दॅन 95 असं लिहिलेलं जात असतं. जेव्हा एखाद्या पेशंट झेडेलची एकच गोळी खात होती डब्यातली आणि पेशंटचं पिल लिहिलं होतं अडेरन्स मोर दॅन 95%. तर अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण जरा हे जर का लक्ष देऊन, हे महत्वाचं सेशन आहे, हे तुम्ही ऐका, जेणेकरून तुमच्या इव्हॅल्युएशन मध्ये इव्हॅल्युएशनचा दर्जा निश्चितच उंचावेल आणि पेशंटला फायदा होईल. आता पॅरामीटर्स फॉर मॉनिटरिंग आफ्टर ART इनिशिएशन. ART जेव्हा एका पेशंटला नवीन सुरू झाली तर आपण मगाशी बघितलं की कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत जे आपण बघणार आहोत ॲज अ रिस्पॉन्स टू थेरपी. सो द मेडिकल ऑफिसर्स विल सी that there is a clinical and immunological improvement. So clinically, patient's fever or any other symptoms of OI will disappear, and patient will have weight gain, improvement in the appetite, his CD4 count will increase. And then viral suppression, viral load will be suppressed, and definitely there is an improvement in quality of life. And as a monitoring in the ART center, and as per the documentation in the white card, we document the weight. So there is a definite weight gain. आता पुष्कळदा असा मला मी बघितलेलं आहे की ART सेंटर मध्ये वेट सुद्धा मागचं जे असतं तेच कॉपी करतात आणि ऍक्च्युअल वेट बघत नाही. तर दिस शुड नॉट हॅपन. सो प्लीज सी दॅट यू आर चेकिंग ऍक्च्युअली द वेट अँड देन रायटिंग द टी स्टेजिंग. देन ड्रग अडिअरन्स. ड्रग अडिअरन्स मध्ये आपण जे बघणार आहोत पिल काउंट आणि आपण काय काय विचारणार आहोत दॅट वी आर गोइंग टू सी शॉर्टली. And CD4 count and viral load. So every 6 monthly we are doing the viral load. Then iris or OI. So that's signs, symptoms we know. 4S screening for TB we do. Close clinical monitoring in the first 6 months is required for seeing any opportunistic infection and iris. ADR. So ADRs we need to monitor, especially when the patient is newly started on ART. So so there can be drug hypersensitivity. So especially patients who are studied on abacavir based because of, say, their creatinine is high, so they are on a abacavir based regimen, then definitely we should watch for drug hypersensitivity and rash. Nephrotoxicity for tenofovir. Hepatotoxicity, so rarely patients can get DTG hepatotoxicity, and CNS toxicity. So we should be monitoring for all these drug reactions. Zidovudine can come with anemia. Zidovudine is there in our second line. So we should be very much, we should have a high index of suspicion for drug toxicity. Especially this is one of the important reason when patient is not taking tablets properly. जेव्हा पेशंट गोळ्या खात नसतो तेव्हा एक इम्पॉर्टंट कारण हे आहे की त्याला ड्रगचे साईड इफेक्ट आहेत. तर नुसतं पेशंटला गोळ्या खा म्हणून सांगून उपयोग होत नाही. जर का त्याला ऍडव्हर्स इफेक्ट्स असतील तर त्याच्या मुळाशी जाऊन कशामुळे ऍडव्हर्स इफेक्ट्स आहेत ते बघून ते आपल्याला त्याच्यासाठी करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला लागेल. लक्षणं काय असतात पेशंटला की रॅश, त्यानंतर जॉन्डिस, व्हॉमिटिंग, ऑलिग्युरिया आणि पेडलिडिमा, पायाला सूज येणं, उलट्या होत आहेत अनएक्सप्लेन, पेशंटला कावीळ झाली आहे, ही सगळी लक्षणं असतात. आणि प्लस आपण लॅब टेस्ट करतो रेग्युलरली. वी आर सपोज टू डू लॅब टेस्ट. सो व्हाईट कार्ड मध्ये आपल्याला आपण बघितलं तर एव्हरी 6 मंथली नोंदी असतात. क्रिएटिनिन पुष्कळशा ART सेंटर मध्ये वर्ष झाले क्रिएटिनिनच केलं जात नाही. हे व्हाईट कार्ड मध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. तर हे होता कामा नये. हे रेग्युलरली आपण जर का व्हाईट कार्ड वगैरे मध्ये व्यवस्थित डॉक्युमेंटेशन ठेवलं तर आपोआप मॉनिटरिंग आपलं चांगलं राहील. आता अडेरन्स मॉनिटरिंग मध्ये पिल काउंट ड्युरिंग एव्हरी व्हिजिट. तर मी बघितलंय की पुष्कळशा ART सेंटर मध्ये अशी सवय असते, पिल काउंट वगैरे काय होत नाही आणि डायरेक्टली अडेरन्स विदाउट कॅल्क्युलेटिंग लिहिला जातो. तर हे होता कामा नये. पिल काउंट खूप सोपं आहे. पिल काउंट तर आपण बघतोच, म्हणजे किती गोळ्या उरल्या ते आपण बघतो आणि मग त्याच्यावरनं आपल्याला अडेरन्सचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचंय. तर एकदा आपल्याला त्याचं ते फॉर्म्युला समजला तर ते खूप सोपं आहे. ते आपण थोडंसं प्रॅक्टिस करूयात आता. त्यानंतर व्हायरल लोड मॉनिटरिंग ॲट 6 months अँड 12 months अँड इयरली आफ्टर देअर आफ्टर. ते सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या. ओके.
So for ART, a high level of sustained adherence is necessary. So success of ART depends on good adherence. So sustained adherence is required for suppressing the viral replication and improving the immunological and clinical outcomes, and decrease the risk of developing ARV resistance and reducing the risk of transmitting HIV. तर की काय आहे, कुठल्याही पेशंटच्या ARTच्या सक्सेसची की आहे ते त्याचं अडिअरन्स. ते अडिअरन्सला सुरुवातीपासून स्ट्रेस केला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग करताय पेशंटचं, तेव्हापासून जर का अडिअरन्सवर जोर दिला आणि इम्पॉर्टन्स सांगितला, पेशंटला सांगितलं की व्हायरस म्हणजे काय, त्या व्हायरसची एक विषाणूची लेवल असते आणि मग तुम्ही जर का गोळ्या नियमित खाल्ल्या तर ते विषाणूची पातळी 0 होईल आणि मग तुमचं त्याचा तुमच्या इम्युनिटीवर चांगला पॉझिटिव्ह परिणाम होईल, हे सगळं समजावून सांगायला पाहिजे इनिशियलीच. तिथे जर का आपलं घाईमध्ये ART स्टार्ट करण्याच्या नादात जर का आपल्या काउन्सिलिंगच्या क्वालिटीवर परिणाम झाला तर तिथून वीक लिंक सुरू होते की मग पेशंटला एवढं काही त्याचं महत्व नसतं. आता माझा जो अनुभव आहे, गेले 20 वर्ष मी जे PLHIV पाहते आणि ट्रीट करते, तर पूर्वी कसं असायचं की CD4 लो थ्रेशोल्ड खूप लो होते आणि पेशंटला ऑलरेडी पुष्कळदा TB किंवा कुठलाही OI होऊन गेलेला असायचा आणि मग ART सुरू व्हायची. म्हणजे इनिशियली 10-15 वर्षापूर्वी CD4 थ्रेशोल्ड 250-200 असे असताना, मग त्यामुळे ऑलरेडी पेशंटला अनुभव असायचा की HIVच्या म्हणजे HIV डिझीजमुळे आपल्याला हे इन्फेक्शन्स वारंवार होत आहेत, OIसचा अनुभव असायचा. आणि मग असे पेशंट त्यांना हे माहीत असल्याने आणि त्यांनी सफर करायचे, ते OIसचं सफरिंग ज्यांनी एक्सपिरियन्स केलंय ते रेग्युलर घेणार ART, कारण त्यांना माहिती आहे इफ यू डोंट टेक ट्रीटमेंट, कारण त्यांनी ते डिझीज एक्सपिरियन्स केलेला असतो, एड्सची स्टेट एक्सपिरियन्स केलेली असते आणि मग ते आता त्या ट्रीटमेंटनी कसं ते त्यांना बरं वाटतंय त्याचाही त्यांना अनुभव आलेला असतो आणि त्यामुळे त्यांचा अडेरन्स खूप चांगला असतो. पण आता काय करतोय आपण, आता पेशंट मोस्टली सगळे असिम्प्टोमॅटिक असतात आणि मग असिम्प्टोमॅटिक पेशंटला ARTचं एवढं व्हॅल्यू म्हणजे महत्व नसतं. एकतर आपण फ्री ट्रीटमेंट देतो, जेव्हा पेशंट कुठल्याही ट्रीटमेंटसाठी भरपूर पैसे खर्च करत असतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू असते. पण आपल्या पेशंटला आता एकतर फ्री आहे ट्रीटमेंट, त्यामुळे त्याला त्याची एवढी व्हॅल्यू नसते. आणि सेकंड म्हणजे पेशंटला त्याचं इम्पॉर्टन्स माहीत नाहीये ARTचं. हे सगळं आपल्याला हेल्थकेअर वर्कर्सना माहिती आहे की जर का त्यांनी गोळ्या खाल्ल्या नाही तर व्हायरल लोड वाढेल, पेशंटला काहीच माहीत नसतं. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की आपल्याला सांगणं, कारण आता इव्हन आपण हेल्थकेअर वर्कर्स असून सुद्धा जेव्हा आपण गोळ्या घेतो, कुठल्या अँटीबायोटिकचे कोर्स करत असतो, तेव्हा सुद्धा आपला अडिअरन्स त्या 5 दिवसात 7 दिवसाची कोर्स करायचा असेल अँटीबायोटिक तर आपण एखादी गोळी मिस होते आपली. तर नॅचरली ज्या पेशंटला काहीच सिम्पटम्स नाही आहेत आणि त्याला आपण वर्षानुवर्ष डे इन डे आउट आपण जर का गोळ्या खा म्हणत असतो, प्लस त्याला काहीच मेडिकल बॅकग्राऊंड नसते, त्याला इम्पॉर्टन्स नसतं, तर त्याला महत्व नसतं, तर हे महत्व पटवून देणं, त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं काउन्सिलर्स आणि मेडिकल ऑफिसर्सचं जॉब आहे. सो right from the beginning we should emphasize on adherence. Before even patient starts taking the treatment, we should assert about adherence. That is the first thing. Then adherence should be assessed and routinely reinforced by everyone in the HIV care team at each of the patient's visits. प्रत्येक वेळी जेव्हा पेशंट येतो ART सेंटरला त्यावेळेला अडेरन्सवर भर दिलाच गेला पाहिजे, कारण नाहीतर मग काय होतं की पेशंट, आता काही पेशंट समजून घेतात आणि ते खातात बरोबर गोळ्या, त्यांच्या बरोबर व्हायरल लोड सप्रेस होतात. पण काही पेशंटचं खूप इरेग्युलर होतं, टॅबलेट्स मिस होतात आणि मग त्याच्यामुळेच त्यांचं मग चान्स असतो की दे विल बी ट्रान्समिटिंग देअर डिझीज टू अदर्स आणि ऑल्सो देयर इज अ रिस्क ऑफ डेव्हलपिंग रेजिस्टन्स. आता स्टडीज इंडिकेट दॅट मोर देन 95% ऑफ अडिअरन्स इज रिक्वायर्ड फॉर ऑप्टिमल व्हायरल लोड सप्रेशन. हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही की 95% पेक्षा जास्त अडिअरन्स पाहिजे. कशासाठी? फॉर ऑप्टिमल व्हायरल लोड सेपरेशन. अँड लेसर डिग्री ऑफ अडिअरन्स इज ऑफन असोसिएटेड विथ व्हायरॉलॉजिकल फेलियर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दॅट लेसर डिग्री ऑफ अडिअरन्स इज ऑफन असोसिएटेड विथ व्हायरॉलॉजिकल फेलियर. तर आता आपल्याला कसं समजेल की पेशंट
पेशंटचा ॲडरन्स चांगला आहे का नाही. तर त्याची एक चेकलिस्ट आहे. तर जर का पेशंट ऑन टाइम पिल पिकअपला येत नसेल, ही इज कमिंग लेट, इज कमिंग 5 days लेट और 3-4 days लेटर, त्याला जी डेट दिलेली असते त्याच्यापेक्षा तो उशिरा आला, तर याचा अर्थ की त्याच्या अडेरन्स मध्ये इश्यू असणार आहे. तर ते ऑन टाइम पिल पिकअप वरनं आपल्याला समजू शकतं. त्यानंतर नंबर ऑफ डोसेस मिस्ड सिन्स द लास्ट विजिट हे आपण विचारू शकतो. तर आता जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपण कसं विचारतो याच्यावरही आहे. पेशंट खूप हुशार असतात, त्यांना त्यांच्या अनुभवातून माहीत असतं की जर का पेशंटने सांगितलं की डोसेस मिस झाले तर रिॲक्शन काय असते जनरली टीमची किंवा हेल्थकेअर वर्कर्सची, काउन्सिलर म्हणा किंवा ऑफिसर, ते सगळे त्याला रागवणार की का बरं डोळ्या मिस केल्या, दॅट यू शुड नॉट बी डुईंग लाईक दॅट. म्हणजे नंबर ऑफ म्हणजे पिल मिस केल्या तर बेसिकली थोडंसं त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं आपलं ॲटिट्यूड राहिली तर मग पेशंट सांगणारच नाही पुष्कळदा. आणि मग पेशंट काय करतात, काही पेशंट तर उरलेल्या असतील गोळ्या डब्यातल्या ते पण फेकून देतील, की म्हणजे कळूच नाही की डोसेस मिस झाले आणि आपल्याला ओरडा खावा लागणार. सो दॅट शुड नॉट हॅपन. सो व्हेन वी आर इन्क्वायरिंग अबाउट, की आपण विचारतोय की किती पिल्स, आणि जनरली कसं आहे की शॉर्ट टर्म मध्ये विचारा की गेल्या 4-5 दिवसात गोळी मिस झाली का. कधी कधी पेशंट पूर्ण महिन्याभराचं किंवा गेले 3 महिने 6 महिने विसरेल. पेशंटला कधी कधी स्वतःलाही आठवत नसतं की त्याची गोळी मिस झाली, असं पण पुष्कळदा होतं. त्याच्यामुळे शॉर्ट टर्म की 15 दिवसाचा विचारा किंवा महिन्याचा विचारा किती गोळ्या मिस झाल्या असं. आणि जर का पेशंटने सांगितलं की एवढ्या एवढ्या गोळ्या मिस झाल्या तर लगेच दात ओठ खाऊन त्याच्यावर तुटून पडण्याची गरज नाही. तर ऍक्च्युली अशा सिच्युएशन मध्ये पेशंटला हे पेशंटला म्हणजे विश्वासात घ्यायला पाहिजे की का बरं एवढ्या गोळ्या मिस होत आहेत, काय कारण आहे. बेसिकली त्याच्या मागचं कारण बघणं फार इम्पॉर्टंट आहे, जे आपण ESC ची चेकलिस्ट बघणार आहोत. तुम्हाला पण आता माहिती असतील अनेक कारणं, अनेक रिझन्स की व्हाय पेशंट्स आर मिसिंग द डोसेस. देर आर सो मेनी रिझन्स. ह्या पेशंटमध्ये पर्टिक्युलरली कुठलं रिझन आहे ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर पुष्कळदा पेशंट आम्हाला सांगतात, जेव्हा आम्ही ससेप घेतो आणि ऍक्च्युअल पेशंटशी बोलतो रिगार्डिंग अडिअरन्स, तर पुष्कळदा पेशंट सांगतात की गोळ्या घेत आहेत पण टायमिंग सगळं चुकतंय, मग ते डिले होतो, त्या टाइमला घेतले जात नाही. तर ते पण विचारण्याचं गरज आहे की वेदर डोसेस आर टेकन ॲट करेक्ट टाइम इंटरवल. आणि इफ नॉट, आस्क अबाउट द डिले, की का बरं समजा घेत नसतील वेळेवर तर कधी कधी त्याचं जॉबचं कारण असतं. मग आपल्याला त्याचं गोळ्याचं टाइम टेबल त्याला असं करून दिलं पाहिजे की ते त्या जॉबशी हे होणार नाही. सेपरेट त्याला टायमिंग द्यायला पाहिजे की तू ठीक आहे, तू ह्या वेळेला तू जॉबचा तुझा इश्यू आहे तर मग तू घरी असताना किंवा त्या गोळीचं टायमिंग आपण चेंज करून द्यायला लागेल. त्याच्यानंतर रिझन्स फॉर मिसिंग ऑर इनकरेक्ट डोसिंग ऑर नॉन एडरन्स, हे फार इम्पॉर्टंट आहे. रिझन्स काय ते कळल्याशिवाय आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ नाही शकणार. आणि टायमिंग्स अँड डोसेज ऑफ कॉन्करंट मेडिकेशन ते पण इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी ARTचे आणि काही मेडिकेशनचे इंटरॅक्शन्स असतात, जसं PPI इन्व्हेटर्स म्हणजे पॅन्टोप्राझोल किंवा ओमिप्राझोल असे जे मेडिकेशन असतात त्यांचं इंटरॅक्शन असतं अटाझानाव्हिर किंवा PI बरोबर लोपिनाव्हिर. तर असे जर का ते सायमल्टेनियसली हे घेत असतील पॅन्टोप्राझोल वगैरे सारखे मेडिकेशन्स PIs बरोबर, तर मग त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होईल की ऍब्झॉर्प्शन होणार नाही डोसेसचं. तर हे जे आहे टायमिंग अँड डोसेज ऑफ कॉन्करंट, अजून कुठले मेडिकेशन्स चालू आहेत आणि त्यांचं टायमिंग आणि डोसेज काय आहे हे पण आपल्याला बघावं लागतं. आता इथे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हे हा पण आमचा अनुभव आहे की जेव्हा पेशंट आपल्याला कन्फाइड करतो की 1-2 गोळ्या मिस होत आहे, असं तो असा कॅज्युअली म्हणतो की हा ठीक आहे घेतो बाबा मी, पण एखाद दुसरी. तर जेव्हा तो एखाद दुसरी म्हणत असतो, दॅट इज अ टिप ऑफ द आईसबर्ग. पेशंट एखाद दुसरी म्हणतोय याचा अर्थ त्याच्या 3-4 गोळ्या तर नक्कीच मिस झालेल्या असतात. कारण पेशंट एवढं सांगणार नाही, ते कमी करून सांगतात. तर त्याच्यामुळे आपल्याला तेही सावध व्हायला पाहिजे की जर का पेशंट म्हणतोय की एखाद 2 म्हणजे त्याचा डेफिनेटली बऱ्याच गोळ्या मिस झालेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला वेळीच त्याचं करेक्टिव्ह ऍक्शन घ्यायला लागेल. आता हे कॅल्क्युलेटिंग द अडेरन्स, हा जो फॉर्म्युला आहे
तर आपण हा फॉर्म्युला आता प्रत्येक तुमचे कॅप्स्युलर ट्रेनिंग म्हणा किंवा सगळ्या एमओसी ट्रेनिंग मध्ये दाखवला जातो. इव्हन काउन्सिलर्सना पण हा शिकवला जातो. पण ऍक्च्युली हा कोणी वापरत नाहीये आणि अडेरन्स कॅल्क्युलेट करत नाही. तर मला जरा जस्ट आय वॉन्ट टू स्पेंड सम 5 मिनिट्स ओव्हर हिअर. तर आपण काय म्हणतोय इथे, काय बघतोय, अडिअरन्स इन पर्सेंटेज. आपण जे 95%, मोर दॅन 95% आपण कसं कॅल्क्युलेट केलं त्याचं इथे दिलंय. तर अडिअरन्स इन पर्सेंटेजेस total number of pills the patient has actually taken upon divided by total number of pills the patient should have taken in that period into 100. आता हे कसं आपण पेशंटने ऍक्च्युली किती गोळ्या खाल्ल्या हे कसं समजणार? तर त्याच्यासाठी ते पिल काउंट आहे. तर आपण गोळ्या किती इश्यू केल्या होत्या, सो नंबर ऑफ पिल्स गिव्हन टू द क्लायंट. आता TLD ची आपली फर्स्ट लाईनची हे आहे रेजिमेन आहे. त्याच्यावर समजा आपण पिल पिकअप 1 महिन्याचं सप्लाय दिलाय, कधी 28 दिवस काय 1 महिना असं आपण दिलंय. नंबर ऑफ पिल्स गिव्हन टू द क्लायंट इज 30 मायनस नंबर ऑफ पिल्स बॅलन्स इन द बॉटल. तर बॉटलमध्ये समजा एकच गोळी उरली आहे, एक गोळी उरली आहे बॉटलमध्ये. त्याचा अर्थ काय की त्यांनी 30 पैकी -1 म्हणजे 29 गोळ्या खाल्ल्या. तर मग टोटल नंबर ऑफ पिल्स द पेशंट हॅज ऍक्च्युअली टेकन, तुम्हाला काय आकडा येईल? 29. सो यू हॅव सबट्रॅक्टेड दॅट number of pills balanced in the bottle. So 29 upon total number of pills he should have taken, that is 30. So आता सगळे जे बसलेले ऐकतायत हे RDLS, त्यांनी प्लीज आपले मोबाईल स्मार्टफोन्स असतातच सगळ्यांकडे, त्यातलं कॅल्क्युलेटर काढा आणि 29 डिवायडेड बाय 30 इंटू 100 असं करून चॅट बॉक्सवर जरा प्लीज अडिअरन्स पर्सेंटेज टाका. सगळ्यांना लक्षात आलंय काय करायचंय आपल्याला? आपण ऍक्च्युअली आता अडेरन्स कॅल्क्युलेट करणार. तर एक पेशंट आला, त्याच्या डब्यामध्ये TLDच्या डब्यामध्ये त्याला 30 दिवसांच्या गोळ्या दिल्या होत्या आणि त्यांनी त्याच्या डब्यात एक उरली आहे गोळी. तर त्याचा काय अडेरन्स आहे? त्याचं तुम्ही कॅल्क्युलेट करून चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर टाका. येस, व्हेरी गुड. सो शीतल साबळे मॅडम 96.6 परफेक्ट. येस 96. सयाजी गायकवाड येस परफेक्ट. तर हे किती सोपं आहे ते 1 मिनिटात कळलं. तर आता अजून एक नेक्स्ट स्टेप करू. येस येस. सो एव्हरीबडी हॅज गॉट इट that if the patient has forgotten 1 tablet of TLD, then his adherence is more than 95%. So for TLD, now we'll do one more thing. Now this patient has come to us and in his bottle there are 2 tablets remaining. So he has taken 28 tablets out of 30 and 2 tablets he forgot. So please calculate the adherence and give in the chat box. नाव तर एखादा पेशंट आता 2 गोळ्या विसरलाय. आपण 1 गोळ्या विसरल्यावर आपण बघितलं की 96.6% अडेरन्स आला. आता आपण पाहिलं की त्याच्या TLDच्या डब्यात 2 गोळ्या आहेत आणि महिन्याचा त्याला सप्लाय दिला 30 दिवसांचा. 28 टॅबलेट्स टेकन. सो प्लीज गिव्ह मी द अडेरन्स फॉर when the pill count in his box is now 2 tablets remaining. So please calculate on your calculators what will be the adherence in percentage. Yes, correct. So most of you have replied correctly, 93.3%. Yes, so absolutely correct. Thank you for this. Gives me confidence that you are actually listening to the session. So I'm very grateful. तर आता काय लक्षात येतंय आपल्याला? या सिंपल एवढ्या एक उपक्रमाने आपल्याला हे लक्षात आलेलं आहे. वी हॅव अंडरस्टूड दॅट इफ द पेशंट टेक्स 29 out of 30, so he is allowed to forget only 1 tablet in a month to have the adherence more than 95%. इव्हन त्यांनी 2 गोळ्या जरी म्हणजे खाल्ल्या नाहीत, म्हणजे महिन्यातनं 2 गोळ्या विसरल्या, तर त्याचं अडेरन्स जातं 95%च्या खाली. हे तुमच्या लक्षात आलं असेल या छोट्याशा ह्यानी. मग तुम्ही समजा 3 गोळ्या विसरल्या
तर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर अडिअरन्स इज ॲज लो ॲज 90%. मग जेव्हा आता ह्याच्या पुढे तुम्ही कॉन्फिडेंटली जेव्हा लिहिता, आता बघा 3च गोळ्या विसरल्यात महिन्यामध्ये, आणि हे ह्युमनली सहज शक्य आहे. कारण पेशंट सुद्धा काय आहे, तो तुमच्या आणि माझ्यासारखा एक माणूस आहे, आणि 2-3 गोळ्या तो सहज विसरू शकतो. गोळ्या विसरणं हे नॉर्मल आहे ऍक्च्युली, मी तर म्हणीन. आणि जो गोळ्या अगदी 30/30 घेतो त्यांनी खरंच त्याला एफर्ट घालावं लागणार आहे. तर पेशंटनी जर का हे एवढं एफर्ट घेऊन एकही गोळी न खाता न विसरता सगळ्या गोळ्या खायच्या असतील, त्याच्यासाठी आपल्याला बरंच रक्त आटवावं लागेल. आपल्याला पेशंटला हे सगळं समजावून सांगायला लागेल गणित, किंवा ऍटलिस्ट त्याला सांगायला लागेल की तुम्ही जर का एकापेक्षा जास्त गोळे विसरलात तर तुमचा विषाणू जिवंत राहील आणि तुमचं आजार पसरेल. किंवा त्याला चित्रातनं दाखवा की एड्स म्हणजे काय, आणि जर का गोळ्या नीट नाही खाल्ल्या तर हा एड्स होऊ शकतो, त्याच्यामध्ये टीबी होतो. आणि ते असे पेशंट असतात HIV चे, एड्सचे, त्याचे चित्र तुमच्या ह्याच्यात ठेवा. म्हणजे पहिलेच तुम्ही जेव्हा फर्स्ट काउन्सिलिंग सुरू करताय तेव्हा हे तुम्ही पेशंटला एक्सप्लेन करायला पाहिजे. नाहीतर 3-4 गोळ्या तर पेशंट सहजच, कारण कसं आहे की पेशंटला कधी कधी आता व्हॉट आर द रिझन्स व्हाय द पेशंट्स आर फॉरगेटिंग द टॅबलेट्स, तुम्हाला सगळे रिझन्स माहीत असतील तर परत तुम्ही प्लीज चॅट बॉक्स मध्ये हे रिझन्स टाका की का बरं पेशंट विसरतात गोळ्या. व्हॉट आर द कॉमन रिझन्स विच यू हॅव एन्काउंटर्ड विथ युअर पेशंट्स. लेट अस जस्ट रिवाइज ऑल दिस रिझन्स. हे तर नंतर परत आपण बघणार आहोत, आपल्या चेकलिस्ट मध्ये हे सगळे असणार आहेत. छोटी छोटी कारणं असतात पेशंटची, त्याच्यामुळे तो विसरतो. कोणी सांगू शकतं का काय काय कारणं असतात पेशंट विसरायला? आता TLD सारख्या सोप्या वन्स डेली रेजिमेन, येस, फॅमिली फंक्शन, आउट ऑफ स्टेशन, करेक्ट. सबस्टन्स अब्यूज, पेशंटला ऍडिक्शन्स असतात, अल्कोहोल, दारू, संध्याकाळी दारू प्यायला गेला विसरला, गावाला गेला तर डबीच ARTची डबी न्यायला विसरला, नातेवाईक आले, पाहुणे आले, अनेक हजार रिझन, घरगुती घरामध्ये काही अनेक रिझन, फॅमिली स्टिग्मा हो, सगळ्यांसमोर घ्यायला लाज वाटते आणि कोणतरी आलं तिकडे, सोशल कॉज. सो देर आर n number of causes to forget or not take the tablets. But just see that if he forgets more than one tablet, his adherence is going below 95%. And we saw that statement just 2-3 slides back, that adherence for optimal virological suppression and adherence of more than 95%. म्हणजे जर का पेशंटनी 30 टॅब्लेट्स पैकी 29 टॅब्लेट्स व्यवस्थित घेतल्या तरच त्याचा 95% अडिअरन्स राहणार आहे. सो व्हेन यू आस्क, आता कसं होतं, ओके येस, फील्स हेल्दी, दॅट्स व्हॉट, सो द पेशंट डझंट नो दॅट द व्हायरस इज मल्टिप्लाइंग इन हिज ब्लड. जस्ट लाईक डायबेटिक पेशंट असतात, त्याची शुगर वाढलेली असते, आमच्याकडे येतात आणि 400-500 शुगर असते, पेशंट म्हणतो मला काहीच होत नाही, मी हेल्दी आहे. सिमिलरली विथ द RVD पेशंट्स, तर पेशंटला एकदम म्हणतो मला काहीच त्रास नाही, मी हट्टाकट्टा आहे. तर त्याला ते सांगावं लागतं की नाही, तुम्ही आता बाहेरून हट्टेकट्टे आहात पण आतून तुमचं शरीर पोखरून निघतंय, तुमच्या इम्युन सिस्टीमवर हल्ला होतोय, तुमचा व्हायरल लोड एवढा जास्त झालाय. येस, आउट ऑफ स्टेशन हे पण एक कॉमन आहे. कधी कधी इकॉनॉमिक इश्यूज असतात, फायनान्शियल कारण असतात, अनेक कारणं असतात. तर आता तुम्ही जर का हा पिल काउंट करून अडिअरन्स कॅल्क्युलेट ऍक्च्युअल केला तर तुमच्या लक्षात येईल की अडिअरन्स पर्सेंटेज काढणं सोपं आहे. कधी कधी पेशंट बिफोर डेट येतो, मग आपलं ते डिवायडेड बाय जे असतं ते फक्त डिनॉमिनेटर चेंज होतं. समजा पेशंट 2 दिवस आधी आला, समजा पेशंट 30 दिवसाच्या अगोदर त्याला 30 दिवसाच्या गोळ्या दिल्या आहेत आणि तो 28 डेलाच समजा आला, तर नॅचरली त्याच्या 2 दिवस गोळ्या राहणार. पण आपला फॉर्म्युला काय होईल, टोटल नंबर ऑफ पिल्स पेशंट हॅज ऍक्च्युअली टेकन, येस टेकन 28, आणि त्याच्या गोळ्या डबीमध्ये 2 गोळ्या आहेत, पण तो येस कम बिफोर. So total number of pills patient should have taken in that period is 28. So 28 upon 28 into 100, it will be 100%. म्हणजे ते सगळं बघावं लागतं की पेशंट अगोदर आलाय का, नंतर आलाय का, त्याप्रमाणे तुम्हाला त्या फॉर्म्युलामध्ये घालून तो अडिअरन्स. तर असं काही फक्त एक आपल्याला कॅल्क्युलेटर लागणार आहे, असं काही ऍप बीप कॉम्प्लिकेटेड, एवढं कॉम्प्लिकेटेड नाहीच आहे, खूप सोपं आहे. एकदा आपल्याला त्याचं नॅक समजली, आता जेव्हा ZLD रेजिमेन असतं किंवा ZLATVR रेजिमेन असतं, तिथे नंबर ऑफ पिल्स आपल्या टेकन इन दॅट पिरियड ते जास्त होतात, 90 होतील, किंवा जे काही रेजिमेन आहे त्याप्रमाणे होतील. तर विचेवर रेजिमेन डिपेंडिंग ऑन दॅट युअर डिनॉमिनेटर विल चेंज.
तर आपल्याला फक्त अडिअरन्स काढणं खूप सोपं आहे आणि तुम्ही मेडिकल ऑफिसर्सना सगळ्या मेडिकल ऑफिसर्सनी करेक्ट उत्तर दिली आहेत अडिअरन्सची. तर माझे अशी रिक्वेस्ट आहे की सगळ्या मेडिकल ऑफिसर्सनी हे आपापल्या काउन्सिलर्सना एकदा शिकून द्या कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कसं अडिअरन्स पर्सेंटेज. कारण मग तुमच्या लक्षात आलं की बाबा अडिअरन्स इज नॉट 95%, it is 93% or 90%. Then actually before even the viral load increases, you will take steps to improve the adherence. तुम्हाला माहिती आता कळलाय बाबा 3 गोळ्या विसरला TLDच्या म्हणजे अडिअरन्स गेलं 90% वर. मग यू विल नॉट वेट फॉर द व्हायरल लोड टू कम हाय. तुम्हाला अगोदरच सिग्नल मिळेल की पेशंट गोळ्या नीट खात नाहीये आणि तुम्ही ऑलरेडी मग त्याच्या ते जे EAC जे करायचे ते ऑन पेपर ते ऑलरेडी ऍक्च्युली EAC तुमचं होऊन जाईल आणि मग पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस होऊन जाईल, वेळेवरच ऍक्शन घेतली जाईल. तर म्हणून हे कॅल्क्युलेटिंग अडिअरन्स आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि थोडासा तिथे आपण वेळ जास्त द्यायला पाहिजे. सो व्हायरल लोड, कमिंग टू व्हायरल लोड मॉनिटरिंग. तर सारांश हा आहे की आपण जे विचारतो पेशंटला किती गोळ्या घेतल्या किंवा किती गोळ्या विसरल्या तर ते अगदी सावकाशपणे विचारायला पाहिजे. असं आरोपीच्या 15 जसा न्यायाधीशासमोर वकील प्रश्न करतो तसं न विचारता नाजूकपणे विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे. आणि हो का, मग त्याचा रिस्पॉन्स पण आपला हो का, मग बापरे अच्छा 2-3 गोळ्या विसरल्या, मग का बरं, काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं पेशंटला फ्रेंडली वाटेल असंच घेऊन जर का आपण केलं तर मग पेशंट आपल्याला खरं ते सांगेल आणि मग त्याचा फायदा होईल, आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. आता हा चार्ट सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी तो परत रिपीट नाही करणार. हे सगळं तुम्ही करत आहात ऑलरेडी. ऑल ऑफ यू आर फॉलोइंग दिस. व्हायरल लोड लेस देन 1000, कंटिन्यू सेम ART अँड रुटीन मॉनिटरिंग. सो बेसिकली आपण फर्स्ट व्हायरल लोड कधी करतो, ऍट द शेड्यूल्ड ड्युरेशन. सो दॅट इज जेव्हा ART सुरू करतो तेव्हा आफ्टर 6 months आपण व्हायरल लोड करणार. आता पुष्कळदा असं होतं की पेशंट इज नॉट टेकिंग द ड्रग्स प्रॉपरली, मे बी आपल्याला लक्षातही नाही आलंय, पण आपण 6 monthsच्या शेड्यूलला आपण व्हायरल लोड करणं गरजेचं आहे की ऍटलिस्ट तेव्हा आपल्याला कळावं की पेशंट नीट, दिस इट्स अ इम्पॉर्टंट टूल टू नो वेदर पेशंट इज अडिअरंट ऑर नॉट. सो इट इज इम्पॉर्टंट टू डू the viral load timely at the end of 6 months, first 6 months, and then every 6 months, and then yearly. So if the viral load is more than 1000, then what we do? The counselor provides a step-up adherence package to the patient for 3 months. And then if so after the 3 months, is the adherence in the last 3 months minimum of more than 95%? If the answer is no, then again we repeat the adherence, step-up adherence for further 3 months. Okay, and if the patient at the end of those 3 months his adherence is more than 95%, then we conduct the second viral load test. And if that viral load is then suppressed less than 1000, then we continue the same ART and we keep on inspiring the patient to take the ART properly. And if the viral load is more than 1000 at the end of EAC 3 months, then the e-referral to SASEP for further evaluation is done. आता e-SASEPचा आमचा जो काय अनुभव आहे, ऍक्च्युली पेशंट आमच्या समोर नसतो त्यामुळे आम्ही तुमच्यावर रिलाय करतो. तुम्ही जे ART टीम आहात तुमच्या म्हणण्यावर आम्ही रिलाय करून डिसिजन घेत असतो. पण आता असं लक्षात आलंय माझ्या की DTG वरचे जे फेल्युअर्स आहेत आणि जे एका वर्षात येत आहेत थोडं लवकर येत आहेत, DTG हे खूप TLD हे खूप स्ट्रॉंग रेजिमेन आहे, रोबस्ट रेजिमेन आहे. तर पेशंट 6 महिन्यात आणि वर्षभरात फेल होणं शक्यच नाही. तर तिथे 100% एवढ्या लवकर जर का पेशंट फेल होत असेल तर आपल्याला शंका यायलाच पाहिजे की नाही याच्या अडेरन्स मध्ये काही इश्यू आहेत. आणि पेशंट जर का कन्फाईड होत नसेल तर त्याला आपण वेगळ्या तऱ्हेने शांतपणे थोडासा वेळ देऊन त्याला त्याचं काउन्सिलिंग EAC करायला लागेल. आता हे पण ही स्लाइड ऑल ऑफ यू नो दॅट अनडिटेक्टेबल, दॅट इज द फर्स्ट क्लिनिकल इंटरप्रिटेशन ऑफ द HIV-1 व्हायरल लोड रिझल्ट्स. TND म्हणजे काय? टार्गेट नॉट डिटेक्टेड, मीन्स द व्हायरस इज नॉट डिटेक्टेड बाय द test or sample type used. So there is no measurable virus. So there is a zero risk of transmission to sexual partners
अँड देर इज अ मिनिमल रिस्क ऑफ मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन. आणि सेकंड जे आहे की सप्रेस्ड but detected but less than 1000 copies. So some virus replicating is present. So maybe 300, 400 copies per mil asa report येऊ शकतो. So that could be again due to missing doses or recent treatment initiation or drug resistance. So again here there is almost zero or a very negligible risk of transmission to sexual partner is there. But again we should do a proper counseling and say tell them that if your adherence is better improved, then your viral load will be undetectable. And then unsuppressed. Unsuppressed will be more than 1000 copies per mole. So this again could be missing doses, recent treatment initiation or drug resistance. So we have to explain to the patient the meaning of that. And when the viral load is high, there is an increased risk of falling ill or passing on the virus to the sexual partner or mother to child transmission. So the ultimate goal for all people living with HIV is to reach and sustain undetectable viral loads. So taking ART as prescribed हे फार महत्वाचं आहे. हे पेशंटला आपल्याला दरवेळेला त्याला रिइन्फोर्स करावं लागणार आहे की तुम्ही गोळ्या व्यवस्थित घ्या तर तुमचं व्हायरल लोड सप्रेस. तर काही काही पेशंट ज्यांना सगळं हे माहीत असतं ते सांगतात, ते येऊन सांगतात माझं व्हायरल लोड TND आहे आणि त्यांना अभिमान असतो की मी व्यवस्थित गोळ्या खातोय आणि माझं व्हायरल लोड TND. तर आपल्याला पेशंटला ना आपल्या ह्याच्यामध्ये आता हे येणार आहे आपली एक स्लाइड, पेशंट ऑल्सो शुड बी रिस्पॉन्सिबल फॉर हिज ऑर ओन ट्रीटमेंट. जेव्हा आपण त्याला पार्टनर बनवतो आपल्या ट्रीटमेंट केअर मध्ये आणि पेशंट स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतो तेव्हा आपले रिझल्ट खूप चांगले येतात. तर हे पेशंट सेंट्रिक डिफरन्शिएटेड केअर म्हणतोय आपण त्याला. याचा अर्थ काय की तुम्ही मोटिवेट करा पेशंटला. आता पेशंट नुसतंच तुमचं मेकॅनिकली ऐकतोय, त्याला काही त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं इनिशिएटिव्ह नाही किंवा इन्स्पिरेशन नसेल तर मग तेवढं त्याला स्टॅमिना राहणारच नाही. आपण बघितलं की रोजच्या रोज रेग्युलरली गोळ्या घेणं आणि महिन्यातनं फक्त एक गोळी विसरणं परमिटेड आहे. एवढ्या प्रकारचा अडिअरन्स हवा असेल ज्याला आपण मोर दॅन 95% म्हणतो, त्याच्यासाठी खूप एफर्ट लागणार आहे. हे काय सहज होणारी गोष्ट नाही. आणि हा एफर्ट जर का आपण सुरुवातीच्याच काउन्सिलिंग करताना घेतला तर मग नंतर आपलं काम सोपं होईल. तर आपल्याला काय फक्त करायचं आहे की पेशंटला मोटिवेट करायचं आहे की जबाबदारी घेण्यासाठी. पेशंटला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की व्हायरल लोड म्हणजे काय, HIV म्हणजे काय, त्याचा कसा इम्युन सिस्टीमवर परिणाम होतो. ते एज्युकेशन आपण दिलं की मग पेशंटला कळतं आणि तो मग स्वतःची जबाबदारी घेतो आणि त्यांनी पेशंटचे आउटकम इम्प्रूव्ह होते. सिस्टीम रिलेटेड जे काय एफर्ट्स आहेत की इन्क्रीज अकाउंटेबिलिटी हेल्थ केअर पर्सनल, की सगळे टीम त्यांची अकाउंटेबिलिटी खूप आहे आणि ते सगळेजण खूप लक्ष देऊन केअर घेत आहेत. ते झालं तर उत्तमच आहे. पण पुष्कळदा असं होतं की लोड एखाद्या ART सेंटरचा लोड खूप असतो, खूप पेशंट असतात, त्यामुळे जेवढा वेळ द्यावा काउन्सिलर्सना किंवा मेडिकल ऑफिसर्सना तितका वेळ ते देऊ शकत नाहीत. तर म्हणून पेशंटला तुम्ही रिस्पॉन्सिबल बनवा, त्याला एक्सप्लेन करा आणि त्याला विश्वासात घेऊन त्याला पार्टनर बनवा तुमच्या केअरमध्ये. तर तुमचे आउटकम्स डेफिनेटली इम्प्रूव्ह होतील आणि पेशंट स्वतः मग बघेल की माझा CD4 वाढतोय की नाही, स्वतः बघेल माझा व्हायरल लोड सप्रेस होतोय की नाही, तो जागरूक राहील. पेशंट जेव्हा स्वतः जागरूक आहे त्याच्या सगळ्या पॅरामीटर्सची, त्याला तुम्ही सांगितलंय की आम्ही कदाचित विसरू पण तुम्ही बघा दर 6 महिने तुमचे हे टेस्ट व्हायला पाहिजे, तुमच्या किडनीची टेस्ट व्हायला पाहिजे, आम्ही विसरलो तर तुम्ही आठवण करून द्या किंवा तुम्ही हे बघा की तुमचा व्हायरल लोड सप्रेस. तर मग पेशंट इज अवेअर आणि तो जागरूक पेशंट विल हेल्प अस इन ट्रीटिंग हिम. हे फार महत्वाचं आहे. आणि हे पेशंट सेंट्रिक सर्व्हिस अक्रॉस ट्रीटमेंट कॅस्केड हे फार इम्पॉर्टंट आहे. तर हे आपल्याला माहिती आहे की जेव्हा पेशंट एनरोलमेंट असते त्याची HIV केअरमध्ये ॲट डिटेक्शन पेशंट एनरोल होतो त्यावेळेला न्यूली इनिशिएटेड पेशंटसाठी 2 पॅकेजेस असतात. पॅकेज A इज फॉर ऑल PLHIV न्यूली रजिस्टर्ड अंटिल 6 months ऑफ ART इनिशिएशन. A+ इज ऑफ PLHIV विथ ॲडव्हान्स्ड HIV डिझीज, ज्याला OI आहेत, कुठलाही OI असेल, TB असेल, असा पेशंट पॅकेज A+ मध्ये जाईल आणि त्याला जास्त विशेष केअर लागेल. मग इनिशियल 6 months झाले की मग व्हायरल लोड टेस्टिंग होतं ॲट 6 months. त्याच्यानंतर जे सप्रेस्ड असतात, व्हायरली सप्रेस्ड आणि स्टेबल आहेत, मग आपल्याला कळलं की बाबा याचं व्हायरल लोड सप्रेस्ड आहे, हा व्यवस्थित गोळ्या घेतोय, तर मग तो स्टेबल पेशंट असा त्याचं पॅकेज वेगळं आहे. वेरॅज पॅकेज जे C आहे
ते व्हायरली अनसप्रेस्ड किंवा अनस्टेबल. आता मेजॉरिटी जे पेशंट असतात त्यांचं TLDच्या ह्याच्यामुळे व्हायरल लोड सप्रेस होऊन जातं. पण काही पेशंट असतात असे ज्यांचं व्हायरली ते अनसप्रेस्ड आहेत. मग त्यांना आपण आता विशेष केअर घेणार आहोत. आणि दिस इज फॉर द लॉंग टर्म केअर. लॉंग टर्म केअरसाठी आपल्याला हे 2 पॅकेजेस आहेत, बी आणि सी. शॉर्ट टर्म साठी ए आणि A+. हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. पॅकेज ए मध्ये न्यू पेशंटसाठी आपण प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग करतो. तर हे जे आहे पॅकेजेस, त्यातलं जे आपलं काउन्सिलिंगचा रोल आहे किंवा केअरचा आहे, त्याचा आपल्याला दर्जा वाढवायचा आहे. तर प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंगच्या वेळेला आपण जर का व्यवस्थित पेशंटला काउन्सिलिंग केलं तर त्याचा ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याचा फायदा काय होईल की पेशंटचे व्हायरल लोड सप्रेस्ड राहील लेटर ऑन. पण प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग जर का नीट झालं नसेल, खूप घाईघाईत ART जस्ट गोळ्यांचा डबा त्यात थोपवला म्हणजे ART देणं असं नाहीये. त्याला सगळं काउन्सिलिंग करावं लागतं. बेसिकली पेशंट हे काय मशीन नाहीये की त्याच्यात तो गोळ्या मेकॅनिकली खात राहणार, बटन दाबलं की गोळी गेली आत, असं नाहीये. पेशंट एक हाडा मासाचा माणूस आहे, त्याला भावना आहेत, त्याला बरंच काय काय आहे, त्याचे सगळा घर संसार आहे, त्यातल्या अडचणी आहेत. तर त्यांनी जर का गोळ्या नीट खायच्या असतील तर आपल्याला डेफिनेटली इन्व्हेस्ट करावं लागेल टाइम आणि चांगल्या क्वालिटीचं प्रिपेअर्डनेस काउन्सिलिंग करून द्यायला लागेल. त्याच्यात ऍड्रेस व्हेरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन ऑफ केअर गिव्हर बघावा लागतो. पेशंटला सपोर्ट करायला केअर गिव्हर फार महत्वाचा आहे. तो दॅट केअर गिव्हर इज आवर पार्टनर. तो केअर गिव्हर लक्ष ठेवतो की गोळ्या खातोय की नाही आणि मग आपल्याला नंतर इन्फॉर्मेशन देतो. ते पण फार महत्वाचं आहे. मग स्क्रीनिंग ऑफ TB आणि अदर OI पॅकेज ए मध्ये हे सगळ्या गोष्टी आपण करतो. रॅपिड ART, TB प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट IPT देतो. CPT जर का एलिजिबल असेल तर ते देतो. मग केस मॅनेजमेंट, इंटेन्सिव्ह फॉलोअप असतं 6 मंथ्स विथ ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग आणि व्हायरल लोड ऍट द एंड ऑफ 6 मंथ्स असतो. मग इंडेक्स टेस्टिंग रेफरल्स असतात. सो ऑल दीज थिंग्स आर देअर. A+ मध्ये ऍडव्हान्स डिझीज मॅनेजमेंट प्लस एनहान्स्ड अडेरन्स काउन्सिलिंग असतं. मग पॅकेज फॉर लॉंग टर्म रिटेन्शन ॲज वी सेड पॅकेज बी, वेअर देर इज पॅकेज बी म्हणजे स्टेबल असतो पेशंट, मग त्याला मल्टी मंथ ART डिस्पेन्सिंग देऊ शकतो आपण आणि डिसेंट्रलाइज करू शकतो. डिसेंट्रलाइज ART रिफिल्स लाईक LAC, को-लोकेटेड ART वगैरे एक्सेट्रा आणि रुटीन व्हायरल लोड टेस्टिंग. पॅकेज सी मध्ये वी आर गोइंग टू नाव गिव्ह स्पेशल अटेन्शन. सो व्हायरल लोड टेस्टिंग अँड युटिलायझेशन, मग तिथे EAC करायला पाहिजे आपल्याला. आणि मग इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच हे फार महत्वाचं आहे. केस मॅनेजमेंट अप्रोच फॉर फोकस्ड अँड इंडिव्हिज्युअलाइज्ड केअर. इंडिव्हिज्युअलाइज्ड केअर म्हणजे आपल्याला त्या पेशंटला विचारून त्याचे काय युनिक प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामुळे अडेरन्सचे इश्यू होत आहेत ते बघणं अतिशय महत्वाचं आहे. तर हे पुष्कळदा मी बघितलंय की EAC जे आहे ते नुसतं ऑन पेपर होतं. आम्हाला लिहिलेलं असतं ससेप रेफरलमध्ये 95% अडेरन्स. पण जेव्हा आता आम्ही COE ने एक उपक्रम घेतलाय की ज्या पेशंटचं DTG फेल्युअर त्याला आम्ही पर्सनली बोलवतोय आणि हे बोलवल्यावर मला लक्षात आलं, मी जे म्हटलं होतं की टिप ऑफ आइसबर्ग असतं. जेव्हा पेशंट म्हणतोय की 1-2 गोळ्या मिस केल्या त्याचा अर्थ खूप जास्त आहे. हे आमच्या अनेक उदाहरणं, आता त्यासाठी आम्ही अजून एक सेशन घेणार आहे जिथे तुम्हाला मी हे एक्झाम्पल्स सांगणार आहेत. तो अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे की काय काय गोष्टी होऊ शकतात. एका पेशंटचं मी इथे माझा अनुभव तुम्हाला सांगते की त्या पेशंटनी, मी ARTचं नाव नाही घेणार इथे ART सेंटरचं, पण त्या पेशंटला ZL बेस्ड रेजिमेन होतं, ZLD होतं. तर पेशंटनी विचारलं, इट सीम्स फार्मासिस्टना पण विचारलं की कशी गोळी घ्यायची, तर कोणीही तिला नीट सांगत नव्हतं आणि मग तिला वाटलं की झडेलच्या डबीतली एकच गोळी घ्यायची आणि शी वॉज टेकिंग ओनली 1 टॅबलेट ऑफ ZL. हे एका महिन्यात नाही. आता मग मी म्हटलं की मग गोळ्या उरत होत्या टॅबलेट त्या बॉक्समध्ये तिच्या, जर का ती एकच गोळी ZLची खात होती तर गोळ्या तर उरल्या असणार. तर तिने दाखवलं नाही का, तर ते सगळं होत होतं. शी वॉज ब्रिंगिंग बॅक. आता ZLच्या निम्म्या गोळ्या डब्यात आहे, त्याचा अर्थ काय की आपण 50% अडेरन्स झाला. पण तरीही कोणीही त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली, कोणी लक्ष नाही दिलं. त्यांची रिपीटेडली ती विचारत होती ही गोळी कशी खायची, त्याचाही कोणी नीट सांगितलं नाही. आणि मग तिचं व्हायरल लोड नॅचरली वाढलं आणि मग ती आम्हाला व्हायरोलॉजिकल फेल्युअर म्हणून रेफर करण्यात आली पेशंट. आणि साधं एक 5 मिनिटाचा बोलून हे लक्षात आलं आमच्या काउन्सिलरच्या की ती गोळ्याच खात नाही बरोबर. तर दिस शुड नॉट हॅपन. वेन यू आर referring a patient to the COE for virological failure,
ऍटलिस्ट मिनिमम तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही पेशंटशी बोला. 3 महिने आपल्याला EAC साठी दिलेले आहेत, त्याच्यात हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं की ही पेशंट गोळ्या खात नाहीये? तर हे गोळ्या पेशंट बरोबर बसावं लागतं, त्यांना गोळ्याचा डबी दाखवून यातल्या किती गोळ्या खातायत हे विचारा तुम्ही, किती गोळ्या उरतायत ते बघा. ऍटलिस्ट तुम्ही फॉर्म्युलाने नाही कॅल्क्युलेट केलं, एक अंदाज तर येतो आपल्याला गोळ्या किती घेतायत किंवा किती नाही. एवढं बेसिक करणं, इट इज डेफिनेटली वी हॅव टू पुट सम मोर एफर्ट. नाहीतर सर्रास ऑन पेपर EAC मोर दॅन 95% करून, म्हणजे जर का तुम्हाला सगळं टिकमार्कच करायचंय सगळीकडे, तर मग 100 पेशंट येतात आणि मग COEचा खूप टाइम आणि एनर्जी जाणार. प्रत्येक पेशंटला आम्ही जर का EAC आम्ही स्वतः करून त्याचं सगळं बघत असेल तर इट इज नॉट ह्युमनली पॉसिबल. मग तुम्हाला डेट लेट भेटतात, तुम्हाला मग तक्रार असते की COEचा रिप्लाय आला नाही. पण मला रोजचे जर का 15-20 रेफरल्स आले एवढे, तर आम्ही कसं डील करणार? तर तुमच्याच सेंटरवरची जर का तुम्ही थोडासा टाइम घालवला आणि EAC करणं एवढं काय, व्हायरल लोड जास्त असलेले पेशंट कमी असतात, त्यांच्यावर फक्त आपल्याला फोकस करायचंय. तर हे जे पॅकेज C आहे ते करून ऍक्च्युअल तुम्ही स्टेप अप EAC करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम आहे, त्याचा ऍड्रेस करा. आणि जे हे सार्थक आहे की बाबा EAC केल्यानंतर नंतर पेशंट ऍक्च्युली तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला आणि पेशंटचा व्हायरल लोड सप्रेस झाला, दॅट इज युअर अचीवमेंट. त्याचं जे सार्थक वाटतंय त्याचा आनंद तुम्ही घेणार आहात की बाबा आम्ही वेळेवर पेशंटचं सगळं काय इश्यू होता अडिअरन्सचा तो आम्ही सॉर्ट आउट करून त्याचं व्हायरल लोड सप्रेस झालं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो पॅकेज C मध्ये ॲज वी सेड स्टेप अप काउन्सिलिंग अँड रिपीटिंग व्हायरल लोड आफ्टर 3 months. हे मेकॅनिकल होता कामा नये आणि ऑन पेपर होता कामा नये. ऍक्च्युली EAC करणं गरजेचं आहे. हाच माझा तुम्हाला कळकळीचा रिक्वेस्ट आहे. आणि केस मॅनेजमेंट अँड इंडिव्हिज्युअलाइज्ड अप्रोच. आता एक पेशंट होती, ती म्हणाली मी एरवी व्यवस्थित घेत होते गोळ्या, पण मला मायग्रेनचे अटॅक येतात आणि मग ते अटॅक आले 2 दिवस अटॅक आले की मला मी काय करते कळत नाही आणि गोळी घेते की नाही तेव्हा मला काय आठवत नाही. सो दॅट वॉज हर प्रॉब्लेम, दॅट शी हॅड रिपीटेड मायग्रेन अटॅक्स अँड शी वॉज मिसिंग द टॅबलेट्स बिकॉज ऑफ दॅट मायग्रेन. आता हे त्या सेंटरच्या लोकांनी जर का पेशंटशी बोललं तर लक्षात येईल. ऍक्च्युली यू आर द केअर गिव्हर्स प्रायमरी, तर पेशंट तुमच्याशी जास्त क्लोज आहे. पण पेशंट हे इथे येऊन आम्हाला सांगतायत जेव्हा आम्ही त्यांच्या पेशंट बरोबर टाइम घेतोय, तर असं नाही होता का की तुम्हाला ह्याचा पत्ता पण नाही की असं असं होतंय, पेशंटला मायग्रेन आहे आणि इथे आल्यावर आम्हाला समजलं आणि हे होतंय. म्हणजे याचा अर्थ काय की EAC नीट होत नाहीये. जर का EAC युज्युअल काउन्सिलिंग सारखंच तुम्ही अप्रोच करत असेल, आपलं काउन्सिलरकडे पाठवलं, मग काउन्सिलरनी विचारलं गोळ्या घेता का, तो म्हणतो हो घेतो आणि मग त्याला परत पाठवलं, तर ह्याला EAC नाही म्हणत. EAC मध्ये काउन्सिलर्सनी आणि कुठे कुठे मेडिकल ऑफिसरनी पण थोडासा जास्त एफर्ट घ्यावा लागेल आणि पेशंटला नीट विचारून की कुठे काय प्रॉब्लेम आहेत. आणि बेसिकली EACचा अर्थ काय की पेशंटच्या अडिअरन्स नसण्याचं कारण जाणून घेणे, ते इम्पॉर्टंट आहे. अडिअरन्स तर नाहीये, पेशंट हो म्हणू किंवा नको ते आपल्याला समजते की पेशंट नाही खाते गोळ्या. व्हायरल लोड 6 महिन्यात हाय आला तर लगेच काय 6 महिन्यात फेल्युअर येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. फेल्युअर 6 महिन्यात अजिबात येत नाही. 6 महिन्यामध्ये जर का व्हायरल लोड वाढला याचाच अर्थ आहे की पेशंट गोळ्या खात नाहीये. आणि ते तुम्ही पेशंटला तसं सांगू शकता कॉन्फिडंटली की बाबा तुझा व्हायरल लोडचा रिपोर्ट मध्ये आम्हाला कळलंय की तुम्ही गोळ्या खात नाही, आता तू का खात नाही ते सांग. असं विचारायचंच नसतं 6 महिन्यावर व्हायरल लोड आला की गोळ्या खाताय की नाही. कुठलाही पेशंट सांगणार नाही की गोळ्या खात नाहीये म्हणून. तुम्ही असं विचारा की व्हायरल लोड जास्त आहे, याचा अर्थ तुमच्या गोळ्यामध्ये मिस होत आहेत, किती मिस होत आहेत आणि का मिस होत आहेत. का मिस होत आहे हे जाणून घेऊन त्याच्या ते तुम्हाला मग कसं त्याचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल ते त्याला मदत करायला लागणार आहे. आणि मग त्याच्यानंतर 3 महिन्यांनी ती तुम्ही काय सांगितलं की बा विसरतोय गोळ्या, तर मोबाईलमध्ये टायमर लावून द्यायचा किंवा कॅलेंडरवर खुणा करायच्या. जे काही त्याचे प्रॉब्लेम आहेत तो प्रॉब्लेमचा सॉर्ट आउट करून मग 3 महिन्यांनी बघायचं की बुवा तो सॉर्ट आउट केल्याने अडिअरन्स इम्प्रूव्ह झाला का. कधी कधी पेशंटला वेळ लागेल, 3-4 महिन्यात इम्प्रूव्ह नाही होणार, तर त्याला एनकरेज करायचं आहे. अजून काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते बघून इश्यू सॉर्ट आउट करायचे. याला EAC म्हणतो. असं नाही आहे की EAC बाबा तिथे एक शिक्का मारला मी EAC डन आणि त्याच्यासाठी 1 मिनिटं बोललं की नाही नाही गोळ्या खा बाबा विसरू नको, असं असं नसतं EAC. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग ऑफ PLHI विथ मिस्ड अपॉइंटमेंट, ज्यांचे अपॉइंटमेंट मिस होत आहेत त्याचं ट्रॅकिंग करा, ते इम्पॉर्टंट आहे.
ऍडव्हान्स डिसीज मॅनेजमेंट, हे तर सगळं पॅकेज सी मध्ये येतच. तर व्हाईट कार्ड्स ऑफ PLHIV अंडर पॅकेज सी शुड बी अप्रोप्रिएटली टॅग्ड और मार्क्ड फॉर ऑप्टिमल फॉलोअप ऑफ PLHIV. तर हे मॅनेजमेंट ऑफ PLHIV विथ अनसप्रेस्ड व्हायरल लोड, हे तुम्हाला सगळं पाठ आहे, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. व्हायरल लोड हाय आला की ससेपला रेफर करायची अर्जन्सी असते व्हायरल लोड फेलियर म्हणून. अरे पण तुम्ही स्वतः विचार करा की 6 महिन्यात, 1 महिन्यात हा पेशंट कसा फेल होईल. DTG एवढं चांगलं ड्रग आहे, DTGला रेझिस्टन्स डॉक्युमेंट होत नाही, आम्ही जिनोटायपिक रेझिस्टन्स टेस्टिंग करून बघतोय. तर व्हायरल लोड हाय आला तर याचा अर्थच हा आहे की पेशंट गोळ्या नीट खात नाही. तर ते मिनिमम 3 सेशन्स घ्या, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे. एकाच काउन्सिलरनी बोला, त्या काउन्सिलरला आता तो पेशंट विश्वासात घेतलाय, त्या काउन्सिलरवर पेशंटनी त्याला सगळं कन्फाईड सांगितलं. दरवेळेला नवीन काउन्सिलर पुढच्या वेळेला आला तर पेशंट परत त्याला सगळं सांगणार नाही. ज्या काउन्सिलरने सुरुवातीला ESC सुरू केली होती त्यालाच कंटिन्युएशन मध्ये पुढचे दोन्ही सेशन्स घ्यायचे. आता दरवेळेला वेगळा माणूस बदलला तर तो पेशंट दरवेळेला थोडी आपल्याला सगळं सांगणार आहे. तर ही जी कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी आहे, डॉक्युमेंटेशन आहे, ते डॉक्युमेंटेशनही होत नाही. आम्ही बघितले, ESCचं डॉक्युमेंटेशन झालेलं दिसलं नाही आम्हाला, काही लिहिलेलंच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ आहे की काहीच एफर्ट घेतले जात नाहीत. आता प्रत्येक पेशंटचं ESC COE बोलून आम्हाला करणं शक्य नाहीये. तर ते आता असं ठरवलं आहे की जर का तुमचे पेशंट व्हायरोलॉजिकल फेल्युअरचे आमच्याकडे COE मध्ये आले आणि त्यांचं अडेरन्स चांगलं नाहीये, तर जर का असे खूप पेशंट निघाले की ज्याचं अडेरन्स काउन्सिलिंग बरोबर झालेलं नाही, तर आम्ही फीडबॅक देणार आहे. हे त्याच ART सेंटरला आणि MDACSला मग आम्ही फीडबॅक देणं सुरू करू की ह्या ह्याच्याकडनं खूप रेफरल्स आले पण त्यांचं ESC झालं नाही. म्हणजे मग तुम्हाला ऍटलिस्ट त्याचा सिरियसनेस तरी येईल. कारण व्हायरोलॉजिकल फेल्युअर म्हणणं एका फटक्यात, आणि कसं असतं आपल्याकडे काय रेझिस्टन्स टेस्टिंग नाही होत. आपण एखादा पेशंट जस्ट विचार करा, TLD सारखी एक गोळी जर का नीट खात नसेल, त्यालाच अडेरन्स नसेल, तर सेकंड लाईन मध्ये गोळ्यांचा नंबर वाढला, तिथे त्याला ZLATVR सेकंड लाईन दिलं तर 3 गोळ्या राहतात. एकच गोळी न खाणारा पेशंट 3 गोळ्या कसा खाईल? मग तिथे पण तो फेल होतो, सो कॉल्ड फेल होतो. मग परत तो थर्ड लाईन वर जातो, थर्ड लाईन वर अजून पिल लोड बर्डन वाढतं. तर आपण याच्यामध्ये मुळातच जर का फर्स्ट लाईन वरच वेळेवर नीट लक्ष घालून अडेरन्स जर का एन्श्युअर केला तर ही गोष्ट होणार नाही. आणि अनेक पेशंट आमचे, जे आता स्लाइड येणार आहे त्याच्यात मी तो अनुभव शेअर करीन तुम्हाला. तर अनसप्रेस व्हायरल लोडचं तुम्हाला सगळं माहित आहे, पण ESC वर भर द्या, तेच मी आता इथे स्ट्रेस करीन. स्टेप अप अडेरन्स काउन्सिलिंग, आणि स्टेप अप अडेरन्स शुड बी ऍक्च्युअली डन, इट शुड नॉट बी ऑन पेपर. सो मिनिमम ऑफ 3 सेशन्स हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आता अडेरन्स शुड बी मोर दॅन 95%. तर ते मोर दॅन 95% असं नुसतं लिहू नका, पेशंटला विचारून खात्री करा की त्यांनी किती गोळ्या विसरल्या आणि त्याप्रमाणे अडेरन्स कॅल्क्युलेट करा. ऑल काउन्सिलिंग सेशन्स आर टू बी टेकन बाय द सेम काउन्सिलर. हे ऑलरेडी मी मगाशी त्याच्यावर स्ट्रेस केलेलं आहे. द काउन्सिलर नीड्स टू रिव्ह्यू द फॅक्टर्स दॅट लीड टू नॉन अडेरन्स. ते इम्पॉर्टंट आहे. ESC मध्ये तुम्हाला जर का कारण मिळालं नाही का पेशंट गोळ्या खात नाही, तर तुमचं ESC फेल आहे. ESC मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे पेशंट का गोळ्या खात नाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा इंडिव्हिज्युअलाइज प्लॅन देणार आहात. त्याच्यात काय तुम्ही ऍक्शन घेतली ते लिहिणार आहात, आणि मग सेकंड अँड थर्ड मंथ मध्ये बघणार आहोत की ते तुमचा प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही, त्यांनी त्याप्रमाणे केलं की नाही. सो एन्श्युअर कन्सिस्टन्सी, कंटिन्युटी अँड प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ इश्यू रिझोल्युशन. हे डॉक्युमेंटेशन फार महत्वाचं आहे. आता जर का असेच रेफरल येत राहिले हजारो, म्हणजे एवढे, तर हे आम्हाला ESC डॉक्युमेंटेशन पण मी कंपल्सरी करणार आहे की पेशंट तुम्ही म्हणताय ना मोर दॅन 95%, ESCचं सगळं डॉक्युमेंटेशन, ती चेकलिस्टचं, ती सुद्धा मग आम्ही मागू. जिथे आम्हाला पेशंटला तर आम्ही बोलतच नाहीये, बोलतच आहोत, पण जर का पेशंट येऊ शकला नाही, समजा लांबचा असेल, तर ऍटलिस्ट त्या ESCचे आम्ही डिटेल्स शेअर करायला लावणार आहे की काय त्या ESC मध्ये झालं, तिथे काय टिक मार्क केलं तुम्ही, काय इश्यू होता, त्याचं आम्हाला रेकॉर्ड पूर्ण डॉक्युमेंटेड, जे आता ते टूल्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत आणि आपण बघणार आहोत. तर आता इथे आपण सेशन 1 म्हणतोय, काउन्सिलिंग 1, असेस अडेरन्स, एक्सप्लेन व्हायरल लोड. आपण एक्सप्लेन केलं का, हे करणं पण महत्वाचं आहे की काय झालंय, व्हायरल लोड हाय आलाय, त्याचा अर्थ काय. हे पहिले तुम्ही पेशंटचं नॉलेज बघा, त्याला काय आहे, त्याला समजतंय काय व्हायरल लोड म्हणजे काय, आणि जर का नसेल त्याला नॉलेज,
तर हे समजून सांगणं इम्पॉर्टंट आहे की इम्पॉर्टन्स ऑफ अडिअरिंग टू ट्रीटमेंट आणि रिस्क ऑफ ट्रीटमेंट फेलियर ड्यू टू नॉट अडरन्स हे एक्सप्लेन केलं की नाही. आता पुष्कळसे असे आहेत की न करता टिक मार्क करणारे पण आहेत, असे बघतो आपण. पण मिनिमम एवढं असं मला वाटतं की जर का तुम्ही इफ यू आर अकाउंटेबल फॉर द पेशंट, तुम्हाला जर का असं वाटतं की तुमची जबाबदारी आहे या पेशंटच्या कल्याणाची, तर तुम्ही एवढं निश्चितच कराल. देन पेशंट्स मोटिवेशन टू स्टे हेल्दी अँड अलाइव्ह, त्याचं मोटिवेशन किती आहे गोळ्या खाण्याचं ते बघा. मग आयडेंटिफाय बॅरियर्स टू ऑप्टिमल अडिअरन्स, नॉलेज ऑफ ड्रग डोसेज अँड टायमिंग. ऍक्च्युली हे सगळ्यांना गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पण माहीत असून ना त्या प्रॅक्टिसमध्ये येत नाहीत समोर. कारण कोणाला वेळ नाहीये किंवा करण्याची इच्छा नाहीये, अशा काय काही इश्यूज आहेत. प्लीज हे बघा की तुम्ही पेशंटशी क्वालिटी टाइम स्पेंड करून या सगळ्या गोष्टी करताय की नाही. त्यामुळे पेशंटला गोळीचा डब्बा द्यायचा आणि विचारायचं की गोळी किती वेळा खातोय, किती वाजता खातोय, त्याचे काय तुला साईड इफेक्ट जाणवत आहेत का ते विचारा. मग कधी कधी पेशंट सांगतो की हा मला थोडंसं, एका माझ्या पेशंटनी सांगितलं ती ANC पेशंट होती आणि तिचा सारखा व्हायरल लोड हाय असायचा. तर शेवटी MO आणि काउन्सिलर्स थकले, कंटाळले की ही बाई तर सारखं आम्ही किती समजावून सांगितलं तरी गोळ्या बरोबर खात नाही आणि काही ते रिझन धड धड सांगत पण नव्हती. तर मी तिच्याशी अक्षरशः अर्धा तास डोकेफोड केल्यावर मग तिने मला सांगितलं की तिला त्या गोळीचा वास येतो म्हणून ती खात नाही, तिचा काहीतरी असा वास आहे जाणवायचा. तर मग मी खूप तिला सांगितलं की तुझ्या बाळाची हेल्थ त्याच्यावर डिपेंडंट आहे, तुला वास येतो म्हणून तू घेत नाही, पण हे मायनर रिझन झालं असं खूप तिला मी समजावून सांगितलं. आणि मग ते शेवटी एवढा वेळ देऊन एवढं ते सगळं सांगितल्यावर मग त्या नंतरच्या एका महिन्यातला व्हायरल लोड फुल्ली सप्रेस्ड होता. तर असं काय काय पेशंटचे काय काय इश्यूज असतात जे आपल्याला खोलात गेल्यावरच समजतात. ते फार महत्वाचं आहे खोलात जाणं की का तो गोळी खात नाहीये. त्यानंतर मेंटल हेल्थ, कधी कधी पेशंट डिप्रेस्ड असतो किंवा ॲज कोणीतरी सांगितलं सबस्टन्स अब्यूज, मग ड्रग अडिक्शन असल्यामुळे गोळ्या खात नसेल आणि अदर इश्यूज लाईक वर्क टायमिंग, स्टिग्मा वगैरे, ते सगळं जे काही त्या पेशंटचे इंडिव्हिज्युअल इश्यू असतील ते आपल्याला बघून त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागेल. डेव्हलप अन अडिअरन्स प्लॅन विच ॲड्रेसेस द आयडेंटिफाईड इश्यूज अँड असेस द सपोर्ट सिस्टम, की केअर गिव्हर कोण आहे, कधी कधी केअर गिव्हरला विश्वासात घेऊन मग तो आपल्याला हेल्प करू शकतो. अँड रिमाइंड अबाउट द नेक्स्ट ART अपॉइंटमेंट अँड व्हायरल लोड रिपीट टेस्ट. तर आम्ही बघितले मग COE मध्ये असे पेशंट आम्हाला रेफर केलेले असतात फेल्युअर म्हणून, आणि मग आम्ही विचारतो आणि मग पेशंटला समजावून सांगून मग तो पेशंट म्हणतो की नाही नाही आता परत असं होणार नाही, मी आता जबाबदारीने गोळ्या घेईन, असं पेशंट आम्हाला प्रॉमिस देतात. म्हणजे कुठेतरी थोडंसं त्याच्यावरशी टाइम स्पेंड केल्यावर पेशंटला त्याला कळलंय इम्पॉर्टन्स, तेव्हा ना तो सांगतो की हा मी आता गोळ्या घेईन म्हणून. सेशन 2 मध्ये रिव्ह्यू द पेशंट अडिअरन्स. फर्स्ट सेशन मध्ये जे झालेलं असतं ते कॅरी फॉरवर्ड जायचं. समजा पेशंट म्हणाला की मी गोळ्या विसरत होतो, तर मग आपण सांगितलं की हे बघा आता तुझ्या मोबाईलमध्ये ह्या टायमर आपण अलार्म लावला, मग आता सेकंड वेळा तो आला तर तुझं कसं आहे आता, तुझं इम्प्रूव्ह झालं का, आता अलार्म लावलास का, मग यावेळेला अलार्मचं हे त्यांनी तुला हेल्प झालं का लक्षात ठेवायला, हे सगळा जो फीडबॅक आहे तो सेकंड ह्याच्यामध्ये येणार आहे. म्हणून काउन्सिलर तोच राहणं फार महत्वाचं आहे. कधी कधी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात काही काही पेशंटचे, घरचे असतात, मग ते सॉर्ट आउट झाले का, ते झाले नसतील तर अजून काय करायचं पुढचं. म्हणून सेकंड सेशन हे बेस्ड ऑन द फाउंडेशन ऑफ द फर्स्ट सेशन आहे आणि म्हणून त्याच काउन्सिलरनी व्यवस्थित ते घेणं गरजेचं आहे. सो अप्रिशिएट इफ द अडिअरन्स इज ऑप्टिमल. आता समजा सेकंड सेशन मध्ये त्यांनी सांगितलं की नाही आता मी गोळी विसरलो नाही, फक्त एखाद दिवस गोळी विसरली असेल, म्हणजे मग एकच गोळी विसरली असेल तर त्याचा झाला ऑप्टिमल अडिअरन्स मोर दॅन 95%. मग त्याचं पण शाबासकी द्यायला पाहिजे की अरे वा व्हेरी गुड, यू आर डुईंग व्हेरी गुड, आता नक्की तुझा व्हायरल लोड सप्रेस होईल, आता तू असंच चालू ठेव, मग तुझा व्हायरल लोड रिपोर्ट चांगला येईल. तर हे त्याला एनकरेज करणं झालं. मग तरी समजा एखाद्या पेशंटचं नाही तो म्हणाला की नाही बरोबर आहे तुम्ही सांगितलं पण असं असं झालं आणि माझं परत थोड्या गोळ्या चुकल्या, तर आपण निराश न होता परत ठीक आहे काय प्रॉब्लेम आहेत, यावेळेला काय गोळ्या चुकल्या ते जाणून घेऊन त्याच्यावर आपण ऍक्शन घेऊयात. तर EAC मध्ये लगेच आपल्याला 3 महिन्यात असं नाहीये की 3 महिन्याच्या बरोबर ऍट द एंड झालं व्हायरल लोड सप्रेस झालं, असं होणारही नाही कदाचित. जर का पेशंटला अडिअरन्स मध्ये प्रॉब्लेम्स आहेत तर नॉट नेसेसरी की 3 महिन्यात त्याचं जादूसारखं अडिअरन्स मोर दॅन 95% होईल. समजा काही पेशंटला वेळ लागतो, त्यांचे काही काही इश्यूज असतात, तर
त्यांचा अडिरन्स इम्प्रूव्ह बेसलाईन पेक्षा झाला की नाही बघा, त्यांना अजून एनकरेजमेंट घ्या, थोडासा वेळ लावा, मे बी ॲट द एंड ऑफ 4 मंथ्स आपण करूयात व्हायरल लोड. असं अगदी काही रूल नाहीये की गणित नाहीये हे की 3 महिन्यामध्येच त्याचं झालं पाहिजे. नाही झालं तर आपण थोडा अजून वेळ देऊया, अजून 1-2 महिने करूयात. सी टू इट दॅट ऑल द इश्यूज जे काय पेशंटला काय काय इश्यू नंतर आपल्याला येतात, समजतात की बाबा आपण हा एक इश्यू होता, पण अजून एक मोठा इश्यू आहे त्याच्यामुळे पेशंट गोळ्या खात नाही. मग ते आपल्याला समजल्यावर त्याच्यावर आपण ऍड्रेस करू. पण बेसिकली कसं आहे, हा सगळा एफर्ट कशासाठी आहे की पेशंटचा अडिअरन्स इम्प्रूव्ह साठी. असं इथे असं ही गणित नसतात की 3 महिन्यानंतर अडिअरन्स, मग व्हायरल लोड मोर दॅन 1000 आहे, झालं, याला सेकंड लाईन मध्ये तो पेशंट जर का एकच गोळी, हे 10 वेळा तुम्ही लक्षात घ्या, एक गोळी खायला पेशंटला अडिअरन्सचा प्रॉब्लेम असेल तर सेकंड लाईनच्या 3 गोळ्या तो कसा खाईल, मग त्याचा व्हायरल लोड तिथेही हायर येणार. तर म्हणून अडिअरन्स, स्टेप अप अडिअरन्स काउन्सिलिंग व्यवस्थित करूयात. त्याच्यात काही नवीन इश्यूज असतील तर ते ऍड्रेस करूयात. आणि मग जेव्हा आपल्याला खात्री वाटेल की नाही आता पेशंट अतिशय रेग्युलर आहे आणि मग त्याचा व्हायरल लोड तरी हाय असेल, तर आपण मग ते व्हायरल फेल्युअर म्हणूयात. आता इथे काही काही इश्यू असतात की पेशंटला कधी कधी ओआय असतं आणि पेशंटची कंडिशन खालावते, पण ओआय बसलं याचा अर्थ पेशंट फेल्युअर आहे असं नाही. व्हायरल लोड हाय आहे म्हणून पेशंट फेल्युअर मध्ये, ओआयची ट्रीटमेंट असते, त्याचे ड्रग पिल लोड असतं. आणि समजा पेशंटला ओआय बसला बिकॉज ऑफ द हाय व्हायरल लोड, दॅट इज नॉट अ प्रेशर टू चेंज द रेजिमेन, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पेशंट इज सेन्सिटिव्ह टू टीएलडी ऑल्सो. इनफॅक्ट टीएलडी विल हेल्प, कारण त्याला एकच गोळी खायची आहे तिथे. तर पेशंटला जर का अडिअरन्स नसेल तर प्लीज आम्हाला प्रेशराईज करू नका सेकंड लाईन थर्ड लाईन साठी. कारण मला माहित नाही इथे बसून, सीओई मध्ये बसून, की तुमचा पेशंट गोळ्या खातोय की नाही, ते तुम्हाला माहित पाहिजे. आणि तेवढी तुमची सिस्टीम रोबस्ट करा. नसेल तर तेवढं तुमचे काउन्सिलर्स, ऑल द मेडिकल ऑफिसर्स शुड सी टू इट दॅट यू आयडेंटिफाय वन काउन्सिलर हु इज व्हेरी गुड इन हिज स्किल्स, हु हॅज दॅट नॅक. पेशंटला ओपन अप करायची एक स्किल लागते, सगळ्यांकडे नसेल ती, सगळेच काउन्सिलर नाही हँडल करू शकत ईएसी. तर एमओ, इट इज अ जॉब ऑफ द एमओ टू आयडेंटिफाय अ गुड काउन्सिलर with good skills who is very expert in taking from information from the patient ki why, and you appoint him for your EAC and then see, because otherwise it is not going to help to change the what I can change the ART first line to second line in 1 minute. I can just write the regimen and send it to you. मला तरी कशाला एवढी डोकेफोड करायची आहे. पण हे रिझन काय आहे की मला माहिती आहे की जर का अडिअरन्स नसेल, सेकंड लाईन मध्ये जास्त गोळ्या, तर पेशंट तेही नाही खाणार. म्हणून द एफर्ट इज दॅट इम्प्रूव्ह द अडिअरन्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. So session 3, again review between the adherence between second and third session. Appreciate if adherence is optimal. Discuss any gaps, काही जे काय असतील. आणि मग तुम्ही ऍट द एंड ऑफ 3 months तुम्ही बघा की अडरन्स जर का आता खरंच चांगला असेल, देन प्लॅन अ रिपीट व्हायरल लोड टेस्ट. गिव्ह टाइम टू द पेशंट. समजा पेशंटचा नाही अडिक्वेट आला 3 महिन्यामध्ये, तर थोडासा अजून वेळ द्या त्याला. प्लॅन फर्दर सेशन्स, अजून थोडे सेशन्स घ्यायला लागतील. काय काय पेशंटला मल्टिपल सेशनच्या नंतर मग त्यांचा अडरन्स इम्प्रूव्ह होईल. तर त्याच्यासाठी गिव्ह द टाइम टू द पेशंट. डिस्कस रिझल्ट्स ऑफ द रिपीट व्हायरल लोड टेस्ट. आणि अजून एक मला ही इन्फॉर्मेशन सगळ्या मेडिकल ऑफिसर्सनी पुष्कळशी दिली आहे. ह्या फीडबॅक मिळाला की तुमचं ते मंथली रिपोर्ट चांगला दिसावा. आता मंथली रिपोर्ट मध्ये जर का व्हायरल लोड जास्त आहे आणि मग त्याला सेकंड लाईन वेळेत सुरू नाही झाली, तर मग ते प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी, म्हणून ती घाई असते. तर हे बरोबर नाहीये की माझा मंथली रिपोर्ट मध्ये प्रॉब्लेम येईल म्हणून मी हे सगळं, असं नाहीये. तुम्ही तिथे ऍक्च्युली तुम्ही जर का खरंच सिन्सिअरली करत असाल तर तुम्ही रिझन देऊ शकता की ह्या पेशंटला सेकंड लाईन सुरू नाही झाली कारण त्याचा अडिअरन्स असा ऑप्टिमल होतं. इन्स्पाइट ऑफ डुईंग EAC तुम्ही डॉक्युमेंटेशनही दाखवू शकता. तर तुम्हाला कोणी फाशीला नाही देणार की बाबा तुमच्या ह्या पेशंटला व्हायरल लोड हाय असू नये. इफ यू हॅव प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ द EAC अँड you know that the adherence is suboptimal in spite of good EAC, then you can show that reason. तर असं काही नाही आहे की मंथली रिपोर्ट
मध्ये वाईट दिसेल म्हणून मला हे सगळं घाईनी करायचं. हा एक रिझन मला मेडिकल ऑफिसर्सनी दिला म्हणून मी इथे स्पेसिफाय करते. So decide next steps based on viral load test results. If viral load count is less than or equal to 1000, appreciate the patient. आता समजा त्याचा 1000च्या खाली आला, एवढा सगळा खटाटोप केल्या EACच्या ह्याच्यानंतर तुम्ही अप्रिशिएट करा आणि त्यांना इन्स्पायर करा की हे कंटिन्यू असंच करा, म्हणजे तुमचा व्हायरल लोड कायम सप्रेस राहील. आणि मग इफ व्हायरल लोड काउंट इज स्टिल मोर देन 1000, then you can do E-SASEP referral within 2 days of receiving the viral load report. Simultaneously, patient should be informed to come back to the ART center. Until the switch of the regimen, you continue the same regimen, and then once the COE will give the change of the regimen, we have to change it immediately by calling the patient. So ही जी आता EAC चेकलिस्ट आहे ही फार खूप सुंदर चेकलिस्ट आहे. त्यात खूप सारे मुद्दे दिलेत जे तुम्ही आता मगाशी चॅट बॉक्स मध्ये टाकले. त्यातले खूप मुद्दे आले तिथे. फॉरगॉट, बिलीफ्स और मिथ्स. काही काही पेशंटला वाटतं की खाल्लं तरच ती गोळी घेऊ शकतो, तर खाण्याशी संबंध आहे असं आमचा एक काउन्सिलर फीडबॅक देत होता की मी जेवण मिस केलं तर तो गोळी पण मिस करायचा. हे समजावून सांगा की ठीक आहे जेवणाशी लिंक असेल काही असेल, पण समजा मील स्किप झालं तरी गोळी स्किप नाही करायची, हे तुम्हाला त्याला समजावून सांगायला लागेल. लॅक ऑफ नॉलेज अबाउट ART, तर हे लॅक ऑफ नॉलेज खूप कॉमन आहे, त्यांना काही माहित नसतं, ते तुम्हाला सांगायला लागेल. साईड इफेक्ट असतील, फिजिकल इलनेस असेल, सबस्टन्स अब्यूज, सो वी हॅव टू आयडेंटिफाय अँड टिक मार्क व्हॉट इज द रिझन. आता ह्याच्यामध्ये जसं आता एका आमच्या पेशंटला मायग्रेन होतं, तर ह्याच्यात बसत नाहीये, तर इथे ते बस फिजिकल इलनेस आपण म्हणू शकतो, ते टिक मार्क करू शकतो आणि खाली लिहू शकतो की मायग्रेन अटॅक सो मिसिंग. तर ह्या चेकलिस्टचा वापर करा आणि आयडेंटिफाय करून त्याच्यावर ऍक्शन घ्या. हेच मी 10 वेळा तेच सांगते. ही इतकी सुंदर चेकलिस्ट आहे, त्याचा वापर करा. आणि EAC चेकलिस्ट म्हणजे यू हॅव आयडेंटिफाईड द कॉज ऑफ हिज नॉन अडिअरन्स और लॅक ऑफ अडिअरन्स, आणि मग त्याप्रमाणे त्याचं अप्रोप्रिएट डॉक्युमेंटेशन करून ऍक्शन घ्या. हे फार महत्वाचं आहे. तर ते सेशन 1, सेशन 2, सेशन 3 साठी तिन्हीसाठी हे आहेत. ते हे करून मग रिपीट व्हायरल लोड आपण करणार आहोत. इथे सेशन 1चं आपण आता बघतोय. आता इथे बघा, डस पेशंट हॅव ॲडिक्वेट नॉलेज, तर त्याचं असेस करा त्याला किती माहिती आहे. तर नॉलेज अबाउट ART अडेरन्स अँड रिस्क ऑफ पोअर अडेरन्स, येस ऑर नो. समजा त्याला काहीच नॉलेज नाही, तिथे नो लिहा आणि मग कॉमेंट्स मध्ये लिहा की पेशंट इज एक्सप्लेन्ड. व्हायरल लोड रिझल्टचं त्याला माहितीये का, काय आहे हा व्हायरल लोड, याचा अर्थ काय ते विचारा. याचा अर्थ तुला माहितीये का, हा रिपोर्ट म्हणजे काय आहे. तो म्हणाला की नाही मला माहित नाही, मग तिथे नो लिहा, कॉमेंट्स मध्ये लिहा की पेशंट एक्सप्लेन नाव. ART ड्रग डोसेज, नंबर ऑफ पिल्स अँड टायमिंग, मग त्याची ती गोळीचा डबा तुम्ही सांगू नका. समजा त्याच्याकडे ZLD रेजिमेन आहे किंवा ZLATVR आहे, कुठलाही रेजिमेन आहे, त्या गोळ्याच्या डब्यात समोर ठेवून ही कशी खातोयस तू आणि कुठल्या टाइमला खातोय हे तुम्ही विचारून घ्या. आणि मग तुमच्या लक्षात आलं की नाही टायमिंग चुकतंय किंवा गोळ्यांचा डोस बरोबर नाही, तर ते तसं लिहा. मग सपोर्ट सिस्टीमचं लिहा. नेम अँड रिलेशन ऑफ द केअर गिव्हर तिथे आहे की नाही, केअर गिव्हर येस ऑर नो लिहा. जो कोणी केअर गिव्हर तिथे कॉमेंट्स मध्ये लिहा, मदर किंवा हजबंड जे काय आहे ते. ऍड्रेस ऑन फोन नंबर, त्या फोन नंबर केअर गिव्हरचा पण घ्या, त्याला तुम्ही फोन करून विचारू शकता की तो पेशंट खातोय की नाही गोळ्या. हे सगळे आहेत. मग इथे बॅरियर्सची लिस्ट आहे आपण जे डिस्कस केली, फायनान्शियल, ट्रॅव्हल इश्यू, केअर गिव्हर, फिअर ऑफ डिस्क्लोजर. काही एक पेशंट होती आमच्याकडे, सासू सासऱ्यांना सांगितलं नव्हतं, त्या दडपणाखाली असायची आणि मग त्याच्यामुळे ती घ्यायची नाही. मग ते तिचं ते फिअर ऑफ डिस्क्लोजर जे होतं ते आम्ही एनकरेज केलं की सासू सासऱ्यांना रिव्हील करा, घरातल्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या. ते सगळं झाल्यावर मग अडेरन्स इम्प्रूव्ह झाला. तर प्रत्येक पेशंटचे युनिक प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही बघा आणि याच्यात टिक मार्क करा आणि मग इंटरव्हेन्शन मध्ये पण मेन्शन करा. सर्व्हिसेस मध्ये काउन्सिलिंग, म्हणजे आता इंटरव्हेन्शन काय केलं की काउन्सिलिंग केलं, इंडिव्हिज्युअल केलं का ग्रुप काउन्सिलिंग हे पण आपण लिहिलंय, पिअर सपोर्ट, ट्रीटमेंट बडी, जे काय आपण केलेलं आहे. आणि टूल्स मध्ये आपण त्या समजा पेशंटला रिटर्न इन्स्ट्रक्शन दिले आहेत किंवा आपण फोन कॉल करून रिमाइंड करणार आहे किंवा अलार्म लावून दिलाय, जे काय आहे ते आपण ऍक्शन घेतली ते आपण सांगणार आहोत. तर अशा प्रकारे EAC व्यवस्थित करून त्या पेशंटचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून मग EAC चा गोल जे आहे की मोर दॅन 95% अडेरन्स तो ऍक्च्युअली झाला की नाही ते बघणं महत्वाचं आहे. नुसतं झालं EAC झालं, हा मी EAC केलं, थातूर मातूर काहीतरी EAC 2 शब्दाचं केलं, मग तो पेशंट आला एका महिन्यानी
हो घेतोय का गोळी, मग तो मान डोलवणार हो घेतोय, मग लिहिलं 95% अडिअरन्स. याला काहीही अर्थ नाही. असे जे लो लेवलचं लो क्वालिटी EAC आहे, मग ते व्हायरल लोड तशाचा तसा राहतो. मग लगेच प्रॉम्प्टली व्हायरल लोड 3ऱ्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला बरोबर करून ससेपला ती पेशंट ढकलला की माझी जबाबदारी सुटली, मी मोकळा, आता करू दे COE सेकंड लाईन. आणि मग डिले झाला की हो COE नाही सेकंड लाईन वेळेवर सुरू केली, म्हणायला मोकळे. हे असं नाही होता की ऑन पेपर प्लीज काम करू नका, ऍक्च्युली EAC करा. हे मी आता इतके पेशंट बघितले तर मला ऍक्च्युली जेव्हा पेशंटचं दिसतं ना, तो रेफरल दिसतानाच मला जाणवतं की नाही याचा ART 95 याचा अडेरन्स नाहीच आहे. कारण मला अगोदरच्या पण फर्स्ट लाईन किंवा समजा थर्ड लाईनला असेल पेशंट, फर्स्ट लाईन सेकंड लाईन कशावरच व्हायरल लोड सप्रेस नसतो. असं होऊ शकेल का? फर्स्ट लाईनवर पण सगळे व्हायरल लोड आहे, सेकंड लाईन पण सगळे व्हायरल लोड आहे. म्हणजे ह्या पेशंटने आयुष्यात ती ART नीट खाल्लेली नाही, सगळे व्हायरल लोड आहे दिसतात. ते तिथे बसल्या बसल्या मला कळतं ते ARTचं तुमचं रेफरल जे असतं. आणि मग असं होतं की नाही थर्ड लाईन साठी आम्ही पेशंट रेफर केला, COE कडनं आन्सर नाही. अरे पण तुम्ही पेशंटला जर का EAC केलेलंच नाही आणि पेशंट गोळ्याच खात नसेल तर किती वेळा आपण ART बदलणार आहे? थर्ड लाईनच्या नंतर काही नाहीये, मग थर्ड लाईनच्या नंतर पण पेशंटचा कंटिन्यू होतो व्हायरल लोड आहे. तर असं होता कामा नये. जरा तुम्ही लक्ष घाला तुमच्या पेशंटमध्ये. ही जी स्टडी होती त्याच्यात हे प्रूव्ह झालं की आम्ही जिनोटायपिक रेझिस्टन्स टेस्टिंग केले 30 पेशंटमध्ये. तर आम्हाला काय वाटलं होतं की रेझिस्टन्स सगळ्याला येईल आणि थोडं मग सॅल्वेज रेजिमेंटसाठी आपल्याला हेल्प होईल की कुठल्या ह्याला समजा सेन्सिटिव्ह असेल ती लाईन. आणि बघतो तर काय की सगळ्या इन्स्टीचं सोडून द्या, DTG तर सोडून द्या, DTG DRVR ला सेन्सिटिव्हिटी होती, पण झिडोओडिन आणि टिनोफोविरला पण पेशंट सेन्सिटिव्ह होते, फर्स्ट लाईनला पण सेन्सिटिव्ह होते. आणि मग अशा ह्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट लाईन परत TLD दिली पेशंटला जो थर्ड लाईनवर होता. तर याचा अर्थ काय की कुठेतरी लिंक मध्ये प्रॉब्लेम आहे. या सगळ्या लिंक मध्ये EAC नीट होत नाहीये, पेशंट अडिअरन्स म्हणजे पेशंट गोळ्या खात नाही आणि आपल्याला आपण वर्षानुवर्ष डोळे झाक करतो या गोष्टीकडे, आपल्याला माहितच नाही आपण की हा पेशंट आपला खात नाही गोळ्या आणि आपण रेफर करतोय फर्स्ट लाईनला, सेकंड लाईनला, थर्ड लाईनवर. असं आहे ते. मराठीत एक म्हण आहे की आंधळा ते आंधळा पीठ दळतोय आणि कुत्र खाते ते पीठ, तशा टाईपचं होतं. सगळेजण आंधळेपणाने डोळ्यावर पट्टी बांधून काम करतायत. मग म्हणतोय एक जण म्हणतोय मी EAC केल्यासारखं करतो, मग EACचं ठातूर मातूर EAC करून असं प्लीज करू नका. चांगलं EAC करा, फाइंड आउट अबाउट अडेरन्स, डू इट प्रॉपरली सो दॅट we will not end up in pushing the patient to second line and third line which is not indicated. That is the most important objective of this session. या सेशनच्या नंतर थोडं तरी तुमच्यात जागृत झालं किंवा मी व्यवस्थित EAC करीन आणि इंडिकेटेड पेशंटच ससेपला पाठवीन, बाकीचे जे अडेरन्स नाही आहेत त्यांचा अडेरन्स इम्प्रूव्ह करून त्यांचा व्हायरल लोड सप्रेस करवीन. तर हे या सेशनचं सक्सेस झालं म्हणेन. याच्यामध्ये दिसतंय आपल्याला की 15,000 पेशंटचे व्हायरल लोड मोर दॅन 1000 होते. त्यातले काही रेफर टू ससेप विदाउट EAC, पण 70% EAC इनिशिएटेड, त्यात 71%, त्यातले 71% EAC कंप्लीट झाली. मग फॉलोअप टेस्ट व्हायरल टोस डन, त्यातल्या 57% आणि त्यातल्या 28% मध्ये फक्त व्हायरल लोड वॉज मोर दॅन 1000. तर आपण बघतो की किती पहिले टू बिगिन विथ एवढ्या सगळ्या पेशंटचा होता व्हायरल लोड हाय, पण ऍक्च्युअल ज्यांचे EAC सगळं केल्यावर 28% हाय फक्त काही लोकांचाच निघाला. तर बेसिकली व्हायरल लोड हाय येऊ शकतो पेशंट अडेरन्स नसेल तर. दॅट इज आवर अ सिग्नल टू अस, रेड सिग्नल टू अस की पेशंट इज नॉट टेकिंग द ड्रग्स. सो ऍक्ट अपॉन दॅट, डू प्रॉपर EAC in session 1, session 2, session 3 and then repeat the viral load if the adherence is good. And lastly, हे जे आहे कन्सेप्ट अनडिटेक्टेबल इज अनट्रान्समिटेबल, हे आपण पेशंटला समजावून सांगायचं आहे की स्पेशली ANC असेल तर तिला सांगायचं की तुझ्या बाळाला जर का व्हायचं नसेल तू गोळ्या अतिशय नीट खा. मग तिला ते पेशंट स्वतःच्याच हेल्थ निग्लेक्ट करतात, पुष्कळ बायका मी बघितलंय. पण ते जेव्हा तिला लक्षात येतं की नाही आपल्या बाळाला ट्रान्समिट व्हायला नाही पाहिजे, मग एकदम अडेरन्स त्यांचा छान राहतो, म्हणजे ती लगेच जागरूक होते. तर दॅट यू हॅव टू टेल की यू विल नॉट ट्रान्समिट टू द बेबी आणि यू विल नॉट ट्रान्समिट इट टू द सेक्शुअल पार्टनर. हे जर का आपण सांगितलं
तरी ते केअर घेतील आणि अडेरन्स चांगला ठेवतील. सो अनडिटेक्टेबल इज अनट्रान्समिटेबल, ते आपल्याला पेशंटला समजावून सांगायचंय. पण ही जी कन्सेप्ट आहे दॅट डज नॉट अप्लाय फॉर sharing needles. This is undetectable viral load prevents me from passing HIV only through sexual contact. ते पेशंटला तेवढंच माहित पाहिजे. पण इट इज नॉट सो फॉर दोज हु आर हॅव्हिंग HIV थ्रू इंट्राव्हिनस नीडल अब्यूज. सो तसा जर का पेशंट असेल तर त्याला सांगायला लागेल की बाय शेअरिंग नीडल, समजा अनडिटेक्टेबल असेल तर ही कॅन शेअर विथ माय फ्रेंड्स, तसं नाहीये. जर का तो नीडल शेअर करत असेल तर स्टील ही कॅन ट्रान्समिट HIV. सो ते आपण सांगायला पाहिजे. सो फॉर सच अ पेशंट, इंजेक्टेबल IV drug abuser who has transmitted HIV, who has caught HIV, for him we have to counsel. आणि त्याला सांगायचं की न्यू निडल्स आणि सिरेंजेस त्याला द्यायला पाहिजे आणि त्याला लिंक करायला पाहिजे कशाला, ओपिओइड सबस्टिट्यूशन थेरपी सेंटरला किंवा डी ॲडिक्शन सेंटरला लिंक करून मग त्याचं डी ॲडिक्शनही आपण प्लॅन करू शकतो. सो असा पेशंट ही शुड नॉट शेअर द इंजेक्शन इक्विपमेंट विथ एनीवन, हे इम्पॉर्टंट आहे. So thank you for your patient listening. I hope all of you will start using that formula more frequently. It is a very easy formula. How many tablets are remaining? Just subtract that and calculate with your calculator the adherence, and then accordingly cater to your patient. Thank you so much. Thank you so much, ma'am. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. Ma'am, I don't think there are any questions. Okay, madam. Thank you so much. Thank Sorry you so that much, I ma'am. went a bit नाही, more. that's okay. That's okay, Okay. मॅम. Thank कालच आम्हाला एक मेडिकल ऑफिसर कडनं रिक्वेस्ट आलेली आहे की हा. सेशन घ्यायचं आहे अमुक एका टॉपिकवर. हा. त्यांनी सांगितलंय की चेस्ट एक्सरे प्रेझेंटेशन ऑन ट्युबरक्युलोसिस इन PLHIV पेशंट. ओके ओके. त्याच्यावर आपल्याला एक RDLS, मॅम मी ऑलरेडी तुम्हाला फॉरवर्ड हो, केलंय मी ते मला टॉपिक. मेसेज मिळालाय. तर राईट. मी आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन TB चे जे आहेत HOD चेस्टचे त्यांना विचारते इफ दे आर एबल टू टेक वेल अँड गुड, नाहीतर मग COE HIV ला अरेंज थँक्यू सो फ्रॉम मच मॅम. आवर फॅकल्टी. थँक्यू सो मच या मॅम. या. पार्टिसिपंट्सना पण रिक्वेस्ट आहे, स्पेशली मेडिकल ऑफिसर्स आहेत त्यांना, की त्यांना जर वाटत हा. असेल की एखादा हो. विषय आपल्याला RDLS साठी येस घ्यायचा आहे येस 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 तर येस. प्लीज फील फ्री टू कन्वे टू प्रियंका मॅम किंवा राठोड सर किंवा प्रिया पाटील मॅम किंवा माझ्याकडे Yes. कोणाकडेही तुम्ही मेसेज टाका की बाबा Yes, या yes. विषयावर आपल्याला एक RDLS घेणं खूप गरजेचं आहे, मेडिकल ऑफिसर्स साठी असो किंवा त्यांच्या टीम साठी असो, काउन्सिलर्स, फार्मासिस्ट, स्टाफ Yes. नर्सेस, कोणताही विषय असो प्लीज आम्हाला कळवा सो दॅट वी कॅन अरेंज अ RDLS सेशन ऑन दॅट टॉपिक. We'll be साधारण very आपल्याला happy for the feedback. महिना 2 Yes, ma'am. महिन्याचा वेळ लागेल आम्हाला ते सगळं हो, अरेंज करायला. जुळेपर्यंत. हो पण हो हो. प्लीज तो टॉपिक तरी आमच्यापर्यंत येऊ द्या. तुम्ही आता चॅट बॉक्स मध्ये टाकलात तरी आपण 5 मिनिटं अजून थांबू शकतो. तुम्ही नेक्स्ट Yes. RDLS सेशन मध्ये सांगितलं तरीही चालेल. पण थोडंसं विचार करून सांगा की कोणता असा टॉपिक आहे ज्याच्यात तुम्हाला इन डेप्थ अजून डिटेल मध्ये काहीतरी त्या विषयावर लेक्चर हवा आहे म्हणून. ऍब्सोल्युटली. तुमचे फीडबॅक आम्हाला मिळाले तर वी कॅन प्लॅन आवर सेशन्स आणि वी कॅन डेफिनेटली तुम्हाला जे टॉपिक्स हवे असतील वी विल मेक एन एफर्ट टू गिव्ह गुड लेक्चर्स ऑन देम. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर द फीडबॅक ऑफ ऑल द मेडिकल ऑफिसर्स हू पार्टिसिपेटेड अँड हू ऍक्च्युअली कॅल्क्युलेटेड द फॉर्म्युला अँड देन गिव्ह द आन्सर्स. आय एम थँकफुल. राईट. मॅम आपलं आयटेकचं पण एक अडिअरन्स कॅल्क्युलेटर आहे, बऱ्याच वर्षांपासून वापरतायत ART सेंटर्स मध्ये. ती लिंक मी रेकॉर्डिंग आणि PPT बरोबर फॉरवर्ड करेन. चालेल चालेल चालेल. ओके ओके. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर पेशंट लिसनिंग आणि अगदी RDLS च्या वेळेच्या पुढे पण आमच्या बरोबर राहिल्याबद्दल. विल कन्क्लूड दिस सेशन नाउ. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू. येस, थँक्यू.